किंवा जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याची जी कमिटी होती त्या कमिटीमधले एक सदस्य जे आहेत डॉक्टर वसुधा कामत, त्या आमच्याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी होत्या. त्यामुळे तो एक आम्हाला आनंद आहे की या शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या वस्तूमध्ये ज्या विद्यार्थी म्हणून शिकून गेल्या त्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्यांचे इनपुट्स आहेत. डॉक्टर वसुधा कामत ज्या आपल्या SNDT विद्यापीठाच्या कुलगुरू सुद्धा राहिलेल्या आहेत. नेक्स्ट स्लाइड. ओके, मला खात्री आहे आता जवळपास 5 वर्ष झाली, पण प्रामाणिकपणे सांगा किती जणांनी अगदी पहिल्या पानापासून म्हणजे अगदी प्रस्तावनेपासून शेवटच्या ओळीपर्यंत हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वाचलेलं आहे? जर हात वर करा, लेट मी सी. अरे, धोरण वाचलेलं आहे, कारण खूप मोठा असा ग्रंथ आहे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. एकही हात दिसत नाही मला, तर माझा चष्म्याचा नंबर बदललाय. सरप्राइझिंग, एकही नाहीये. नाही, असं कसं होईल की पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत? मला माहिती आहे की ते खूप मोठं बलगच्च असं एक डॉक्युमेंट आहे, पण कोणीच नाहीये. का तुम्ही हातवर नाही करत आहेत? मी प्रश्न विचारणार नाहीये, पण ती पण भीती असेल. हातवर केला तर बोल आता तू सांग. आर यू सिरियस? खरंच वाचलेलं नाहीये? नाही, पण वाचलंय म्हणजे अशी रील सारखं नाही, एक रील आवडली नाही पुढे, एक पान आवडलं नाही पुढे, असं नाही म्हणतो. पहिल्या पानापासून शेवटच्या पान. मी आत्ताच 1 मिनिटापूर्वी म्हटलं की आपण हे देशाला पुढे घेऊन जाणारे जे धोरण आहे त्याचे आपण चालक आणि मालक असणार आहोत. वाचलं नसेल तर हरकत नाही, कारण खूप भलं मोठं असं हे डॉक्युमेंट आहे. त्याची पानं आहेत, वाचलेच नाही तर पानं तरी कशी सांगता येते? शाबास. हा, 484-1, 484-2, हे फक्त 66 पानांचा डॉक्युमेंट आहे. किती? 66. आणि ते वाचलेलं नसेल तर म्हणजे सिरियसली नंतर म्हणजे तुम्हाला मिळून जाईल, किंवा मॅडम तुम्हाला मी पाठवतो. मराठी व्हर्जन आहे, इंग्लिश व्हर्जन आहे, आणि भारतातल्या प्रत्येक भाषामध्ये त्याचा अनुवाद केलेला आहे. जे इंग्लिश व्हर्जन आहे त्याची शेवटचं पान धरता फक्त 66 पान आहेत. व्हेरी कन्साइज, व्हेरी प्रिसाइज, व्हेरी पिन पॉइंटेड असं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. त्याच्यामध्ये असणारे जे चालक मालक म्हणजे आपण, तुम्ही, आम्ही, त्यांच्यासमोर काय मांडून ठेवले, आव्हानं काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत आणि संधी काय आहेत, असं स्पेसिफिक मी फक्त बोलणार आहे. कारण हे काय NEPचं उद्बोधन वर्ग आहे असं मी समजत नाही, कारण ते आता जुनं झालंय. 2020 पासून त्याच्याबद्दल चर्चा करतोय. सो ओव्हरऑल हे जे 66 पानं ज्याला मी म्हटली, हे 66 पान हे 4 भागामध्ये विभाजित केलेले. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अँड पार्ट 4. आणि प्रत्येक जो भाग आहे हा विशिष्ट गोष्टीसाठी त्याच्यामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. उदाहरणार्थ पार्ट 1 हा कशाच्या संदर्भात आहे? स्कूल एज्युकेशन, म्हणजे तुम्ही, आम्ही, स्कूल एज्युकेशन. पार्ट 2 कशाच्या संदर्भात आहे? हायर एज्युकेशन, म्हणजे 12वी नंतर विद्यार्थी ज्यावेळेला उच्च शिक्षणासाठी जाईल. सो वेन यू विल एंटर फॉर द हायर एज्युकेशन स्टार्टिंग फ्रॉम आफ्टर 12th. सो इट comprises 11 chapters. Number 3, other key areas like administration, funding, etc., etc., etc. It is in the part 3, and part 4 is making it happen. हे सगळं जे धोरण आहे याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी शासन म्हणून काय काय केलं, काय काय करणार आहोत, किंवा काय काय केलं गेलं पाहिजे, असा हा उहापोह या 4थ्या प्रकरणामध्ये आहे. एकूण किती प्रकरण आहेत? प्रकरण विचारतोय मी, भाग नाही विचारत आहे. हाऊ मेनी चॅप्टर्स? 27. आणि किती पानांमध्ये सगळी याची गुंफण झालेली आहे? मराठी वर्जन 66 आहे, इंग्रजी असेल, इंग्लिश असेल ते 66 आहे, मराठी असेल तर 2-4 पानं पुढे मागे, असं व्हेरी स्मॉल अँड प्रिसाइज. तर माझा असा आग्रह आहे की एवढ्या सगळ्या कार्यक्रमाचं आपण आज प्रयोजन केलेलं आहे, की म्हणा याच्यापूर्वी आपण NEPचे कार्यक्रम अटेंड केले असतील, प्रशिक्षण वर्ग, उद्बोधन वर्ग वगैरे वगैरे वगैरे, वाचून काढा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत. ठीक आहे, 2-4 रील कमी बघितले तरी चालतील, पण ते धोरण वाचून काढा. ठीक आहे, पहिल्या पानापासून शेवटच्या, आय रिपीट, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, जस्ट वेट. हा समोर एक हत्ती दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, सो यू जस्ट डिस्क्राईब दिस. ज्या ठिकाणी बसला तिथून फक्त उभं राहून, जेणेकरून सगळ्यांना कळलं पाहिजे. हाऊ विल यू डिस्क्राईब दिस एलिफंट? इट इज अ बेबी एलिफंट. ओके, हा, छान दिसतोय. येस मॅडम, प्लीज. हा, कोण? हत्ती? असं भयंकर उत्तर मला आतापर्यंत कधीच मिळालं नव्हतं.
चिंतेत दिसतंय पण ठीक आहे. जे मनात असेल ते म्हणून मोठ्यावर येतात तसं तुम्ही चिंता करू नका. आपलं एक तास छान संवादात्मक होणार आहे. बरं मॅडम, वी ऍक्सेप्ट युअर अँसर. ओके, येस. आणखी बोला. हा, त्याला एक तोंड आहे, दोन कान आहे. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करायला लागलात की काय पाठीवर रोज दिसतंय कशी? मी जर का प्रत्येकाला विचारलं, प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या पद्धतीचं वर्णन करत हत्तीचं, बरोबर आहे की नाही? येस और नो? या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सुद्धा असंच झालेलं आहे. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात व्याख्यान देणारा व्यक्ती कोण आहे, त्याचा अभ्यासक कोण आहे, त्याप्रमाणे त्याचा दृष्टिकोन वेगवेगळा दिसेल. तो जर का अर्थशास्त्रज्ञ असेल ना किंवा अर्थशास्त्राचा अभ्यासक असेल, तो अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघेल. नेक्स्ट स्लाइड प्लीज सर. नेक्स्ट स्लाइड. हा, हत्ती किती आहेत? हत्ती किती आहेत? पण अर्थशास्त्रज्ञ अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघेल. मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्राचा अभ्यासक मानसशास्त्राचा अभ्यासक त्या दृष्टिकोनातून बघेल. समाजशास्त्राचा अभ्यासक त्या दृष्टिकोनातून बघेल. राजकीय नेते त्या दृष्टिकोनातून बघतील. जसे आपली दृष्टी असेल त्या दृष्टिकोनातून आपण त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे बघणार आहोत आणि बघितलं जातं. शिक्षक असेल तर शिक्षकी दृष्टिकोनातून माझ्यासाठी काय मांडून ठेवलंय, आपला फोकस तोच आहे, माझ्यासाठी काय वाढून ठेवले आणि मला काय काय आव्हानांना सामोरं जायचं आहे. थोडक्यात हत्ती सेम आहे, पण त्याचं वर्णन आपल्याला सगळ्यांनी गोष्ट माहिती आहे. एक हत्ती आणि 4 अंध. 4 असतात का 5 असतात? 6 का? ठीक आहे, याच्यात किती आहेत? 6. एकच गोष्टीचं वर्णन वेगवेगळ्या प्रकाराने ऐकायला मिळेल. पण आता आपण, कारण आता हा कालावधी तो हत्तीचं वर्णन करण्याचा नाहीच आहे मुळे. हा कालावधी कधी होता? ज्या वेळेला हे डॉक्युमेंट ड्राफ्ट फॉर्ममध्ये होतं, त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती, त्याला मान्यता मिळाली नव्हती, तोपर्यंत भारतभरातून सगळ्याच तज्ज्ञ मंडळीकडून सूचना आणि शिफारसी मागितलेल्या होत्या. त्यावेळेला हे खरं हत्तीचं वर्णन केलं असतं तर योग्य होतं. पण आता हा हत्ती, हा मॅडम इज नॉट नाव अ बेबी एलिफंट ॲट ऑल. इट इज व्हेरी वेल मॅच्युअर्ड नाव बिकॉज इट्स ऑलमोस्ट 5 years span that has been passed. So now it is fully matured. Yeah, yes, I'm just joking. हो, इज दॅट क्लिअर? त्यामुळे आता याचं वर्णन करायचं, टीका करायची, टिप्पणी करायचा कालावधी उलटून गेलेला आहे. आता त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि त्यातलं भव्य दिव्य त्याची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे. जे भव्य दिव्य ना ते सगळं माझी इच्छा असो की माझी इच्छा नसो, मी त्याचा वाहक आहे, मी त्याचा चालक आहे आणि इनाम एतबारे मी त्याचं अनुकरण करण्यासाठी, त्याचं पालन करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक शिक्षक म्हणून मला जे जे करावं लागणार आहे ते मला करावंच लागेल. ओके, सो विथ दिस नोट, नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, जस्ट विषय काय दिलाय मला? विषय काय आहे? आव्हाने, चॅलेंजेस. पण दिस इज द हाफ पार्ट. दुसरा भाग काय? चॅलेंजेस इज आव्हाने आणि दुसरा भाग ऑपॉर्च्युनिटीज. एकदाच क्लिक करा. सो दिस इज द शेट. प्रत्येक आव्हानामध्ये संधी दडलेली आहे. आता आपण सकारात्मक आहोत का नकारात्मक आहोत त्याप्रमाणे तो दृष्टिकोन आपला पाहिजे. पण आपला दृष्टिकोन काही जरी असला तरी ज्याला आपण चॅलेंज किंवा आव्हान म्हणत असू ते 1% असेल, पण उर्वरित 99% शिक्षक म्हणून आपण संधीच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करूया. कारण आता टीका टिप्पणीचा कालावधी नाहीये, आता अंमलबजावणी आणि जोरदार अंमलबजावणी सुरू आहे. ओके, सो दिस इज जस्ट हाफ वे. चॅलेंजेस अँड मेजॉरिटी ऑपॉर्च्युनिटीज. फक्त ते दिसत नाहीये, दृष्टीस पडत नाहीये. दिस इज समथिंग व्हेरी इनविजिबल. द विजिबल पोर्शन इज ओनली वी लुक इट ॲज अ चॅलेंज. कसं होईल, काय होईल, कोण करणार, हे सगळं झालं चॅलेंजेस. आपणच करणार आहोत, चालक आणि मालक. ऑपॉर्च्युनिटीज, प्लेंटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, सो दिस इज अ समरी. नेक्स्ट. ओके, येस, वेट. द फर्स्ट चॅलेंज NEPची अंमलबजावणी झाल्यापासून या चित्राकडे बघून कसला बोध होतोय? what you can how you describe this? This is the first challenge we are facing with this NEP. We are expecting NEP to be in full swing. The first challenge. Next slide. And can you click? Yes. This is the first challenge. Kai, what does this pictorial represent? Yes, madam, please.
Cultural. You're describing this? No, you just describe this picture. Intelligent. दिस इज द फर्स्ट चॅलेंज वी आर फेसिंग एज अ टीचर. एक शिक्षक म्हणून एनईपीची अंमलबजावणी किंवा एनईपी खऱ्या अर्थाने वास्तवात आपल्याला आणायचे असेल तर शिक्षक म्हणून माझ्यासमोर ते पहिलं आव्हान आहे. म्हणजे आपली बाकीची कामं नंतर वर्गात गेल्यानंतर सगळ्यात पहिलं प्राथमिक आपलं कर्तव्य काय आहे? ते शिकवणं. ते शिकवण्यासंदर्भात असणारे पहिलं. येस, जस्ट डिस्क्राईब दिस. पहिल्या चित्रात काय तो कार्टून, व्हॉट डज द कार्टून रिप्रेझेंटिंग? इट इज ओनली मला जे काही येतं ते सगळं मी घेतो आणि परीक्षेत जाऊन ओकतो. ओके, येस, दॅट इज द सेम वर्ड वी यूज इन द एनईपी. येस, इट इज जस्ट रोट लर्निंग. मराठीत काय म्हणतो त्याला? घोकमपट्टी. त्या पहिल्या चित्रात तेच दाखवलंय. म्हणजे आपलं शिकवणंही घोकमपट्टीला पोषकच होत आहे ना. हे परीक्षेत येणार आहे, 2 मार्क आहेत, हे महत्वाचं आहे, रिपिटेटिव्ह प्रश्न आहे, याच्याशिवाय पेपर होतच नाही पूर्ण. गेले मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढून बघ. दिस इज वॉट वी आर ऑन प्रमोटिंग. वी आर प्रमोटिंग द रोट लर्निंग, घोकमपट्टी. सो दिस इज द फर्स्ट फीचर विच इज घोकमपट्टी. नाव वी एक्सपेक्ट द टीचर टू शिफ्ट देअर टीचिंग पॅराडाईम फ्रॉम घोकमपट्टी टू Holistic. येस, होलिस्टिक. होलिस्टिक. नेक्स्ट स्लाइड. Great. So the first challenge काय आहे? रोट लर्निंग टू किंवा रोट लर्निंग प्रमोटेड टीचिंग टू होलिस्टिक पेडागॉजी. हे पहिलं आव्हान आहे. एनईपी मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आता मला प्रश्न आहे, आपल्याला असं प्रशिक्षण मिळालंय का आतापर्यंत? कालपर्यंत आपण रोट लर्निंग आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेत ते लिहिता त्याला आलं पाहिजे एवढ्या पुरताच आपलं शिकवणं मर्यादित होतं. आणि अर्थातच जसं शिकवणं होतं तसंच विद्यार्थ्यांचं शिकणंही मर्यादित होतं. त्यामुळे मला असं वाटतं पहिलं चॅलेंज तर हे आहे की शिक्षकांनी त्यांच्या पारंपरिक या रोट लर्निंग प्रमोटेड टीचिंग पासून आपल्याला आता फारकत घ्यावी लागणार आहे. फ्रॉम रोट लर्निंग द लर्नर आर एक्सपेक्टेड टू शिफ्ट टू होलिस्टिक लर्निंग. मग आपल्याला या होलिस्टिक पेडागॉजीचं नॉलेज आहे का, असा मी आपल्याला प्रश्न विचारतो. मला सामूहिक उत्तर द्या. येस ऑर नो? उत्तर येत नाहीये. येस ऑर नो? मला या होलिस्टिक पेडागॉजीचं नॉलेज आहे का? येस ऑर नो? पहिलं आव्हान आहे. मग जर का अपेक्षा ही व्यक्त केली तर विद्यार्थ्यांनी घोकमपट्टीचा आधार घेता कामा नये. पण आपलं जर का शिकवणं घोकमपट्टीला पोषकच असेल तर ते घोकमपट्टीशिवाय गाडी पुढे जाणारच नाहीये. त्यामुळे शिक्षक म्हणून माझ्यासमोर हे पहिलं आव्हान आहे की मला या घोकमपट्टीला प्रमोट करणारं, त्याचा पुरस्कार करणारी पद्धती जी माझ्या शिकवण्यामध्ये असते ती मला बदलली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर का आपल्याला गरज असेल तर होलिस्टिक पेडागॉजीची. त्याच्याबद्दल मी आणखी थोडंसं सविस्तर बोलणार आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून मला हे पहिलं आव्हान आहे की याच्याबद्दल माझं प्रशिक्षण झालेलं नाही. आता मी बीएड कॉलेजमध्ये आहे, कॉलेज ऑफ एज्युकेशन. आता आम्ही सुरू केलं आहे की रोट लर्निंग पासून, पण गेले 20 वर्ष 25 वर्ष जे सेवेमध्ये आहेत त्यांना या प्रशिक्षणाची सोय थोड्या प्रमाणात सुरू होते. पण जुन्या सवयी काही जात नाही. पुन्हा गाडी कुठे येते? घोकमपट्टी. ठीक आहे, परीक्षेत ते लिहायचंय, मार्क मिळवायचे, ते सगळं ठीक आहे, पण तोच एक मूळ उद्देश असता कामा नये. तो जर का मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिकवणं आणि शिकणं असेल तर मग एनईपीचा त्याला आपण थोडीशी फारकत घेतोय. सो द फर्स्ट चॅलेंज ॲज अ टीचर, particularly those who are the headmasters or the principals, they can implement this holistic pedagogy in their respective school. They can start with the baby steps and then we can have the widespread message for this holistic pedagogy. Otherwise घोकमपट्टी आणि घोकमपट्टीचा त्याग करावा अशा अर्थाचे शब्दप्रयोग या एनईपीच्या डॉक्युमेंट्समध्ये केलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला आधीच विचारलं की तुम्ही वाचलंय का? तर वाचलेलं नाहीये. तर पहिलं चॅलेंज काय आहे आपल्यासमोर? कशाचा त्याग करायचा आहे? रोट लर्निंगला पुरस्कृत करणाऱ्या पेडागॉजीचा. सो रोट लर्निंग शुड बी शिफ्टेड विथ होलिस्टिक. ओके, आय होप यू ॲग्री. नेक्स्ट, दिस इज दी होलिस्टिक. फॉर एक्झाम्पल, याच्यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती का? हे आहे का हायलायटर आहे? नसेल तर ठीक आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. दिसतंय तिकडनं? व्हॉट इज दॅट वर्ड? काय दिसतंय? कॅरेक्टर फॉर्मेशन. दिस शुड बी द कल्मिनेशन ऑफ अवर एज्युकेशन. हे घोकमपट्टीने होणार नाही. काल का परवाच कुठला तरी एक रील बघितला, काहीतरी राष्ट्रगीत सुरू होतं आणि 2 शाळेचे विद्यार्थी जिथे होते तिथे स्तब्ध झाले. कॅरेक्टर फॉर्मेशन. त्यासोबतच कुठली ती विद्यापीठ? दिल्लीचं
अतिरेकी कारवाईत गुंतलेलं. Where is the character formation? Higher education I am talking about. So this is the most important aspect for teaching learning. आणि भोकंपट्टी असेल ते कॅरेक्टर फॉर्मेशन होऊच शकत नाही. दिस इज द कल्मिनेशन. मग ती अपेक्षा जर का समोरच्या विद्यार्थी वृंदाकडनं आहे तर माझ्याकडनं इनपुट्स पण काय क्वालिटीचे गेले पाहिजेत. दिस इज द फर्स्ट चॅलेंज फॉर मी ॲज अ टीचर अँड ॲज अ टीचर इन टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. कारण इनपुट्स तिथूनच मिळतात ना. ओके, सो दिस इज ऑल इन जनरल द होलिस्टिक पेडागॉजी. तर हे मला अंगीकृत केलं पाहिजे आणि हे लगेच होणार नाही आहे. त्यासाठी छानपैकी फुरसत पाहिजे, इच्छा पाहिजे, तळमळ पाहिजे की माझं शिकवणं भोकंपट्टीला प्रमोट न करता होलिस्टिकसाठी येईल. ठीक आहे, हळूहळू तेही प्रयत्न होत आहेत आणि मला खात्री येत्या काही दिवसात तशा प्रकारच्या प्रशिक्षणालाही तुम्हाला उपस्थिती लावावी लागेल. चेंज फ्रॉम रोट लर्निंग प्रमोटेड टीचिंग टू होलिस्टिक. नेक्स्ट लाईन. You agree with this, by the way? All of you agree? Yes. Okay. चला, हा मेसेज तरी गेला तर that will be the more than sufficient. Next slide. Wait. दुसरं एक चित्र. The second important challenge for all of us as a teacher. काय वाटतं याच्याकडे बघून? लँग्वेज. मल्टिपल लँग्वेज. What is your feeling looking at this simple? मातृभाषेशी बरोबर. चॅलेंज लक्षात येत आहे? आव्हान लक्षात येत आहे? बहुभाषिक. एकाने कोणते सांगा मोठ्याने. व्हॉट इज द चॅलेंज? बहुभाषिकत्व. ते आपली स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे हे आपल्यावरती अवलंबून आहे. आपण त्याला किती म्हणत असतो स्ट्रेंथ, पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये इट बिकम विकनेस. आपल्या NEP मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा उहापोह प्रचंड प्रमाणामध्ये केला गेलेला आहे. नेक्स्ट स्लाइड. अँड यू आर गेस करेक्ट. सो मल्टीलिंग्वल टीचिंग अँड लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी. हे कंसामध्ये जे दिले ना मी ते पान नंबर NEPचं ते पान नंबर इंग्लिश व्हर्जन पान नंबर दिलेलं आहे आणि तो पॅराग्राफ दिलेला आहे 4.12 to 4.14. हे लिहून घेऊ नका मॅडम, इट इज ऑलरेडी देअर. तुम्ही फक्त ऐका आणि मला असं वाटतं ते कृतीत आणण्यासाठी आपण मानसिक तयारी करूया. हे लिहिणं हे महत्त्वाचं नाही आहे. डॉक्युमेंट काही मी मनाने घेतलेलं नाही, जसं आहे तसं मी तुमच्यासमोर सादर करतो. पण माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आव्हानं आणि त्या आव्हानाला आपण संधीमध्ये कसं रूपांतरित करू. तर खऱ्या अर्थाने बहुभाषिकत्व जे आहे ही आपली स्ट्रेंथ आहे आणि त्याचा उहापोह आपल्याला पान नंबर 14 आणि 4.1 to 4.14 पर्यंत मिळेल. मल्टीलिंग्वल टीचिंग अँड लोकल लँग्वेज. लोकल लँग्वेज म्हणजे एके ठिकाणी आपण म्हणतो म्हणजे आता महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मराठीचा पुरस्कार करा आणि आमच्या मराठी माध्यमाच्या शाळाच बंद झालेल्या आहेत. इवन जे शासनाच्या ज्या शाळा आहेत दे हॅव ऑल्सो शिफ्टेड फ्रॉम मराठी मीडियम टू इंग्लिश मीडियम. म्हणजे एकीकडे मराठीचा पुरस्कार करा आणि एकीकडे जिथून शिक्षणाची सुरुवात होते तिथेच आपण इंग्रजी माध्यमाच्या. सो दिस इज ॲब्सोल्युटली कॉन्ट्राडिक्टरी बिहेवियर. आणि मी काय राजकीय नेता नाही, आय एम एन अकॅडमिक पर्सन. त्यामुळे एके ठिकाणी मराठीचा पुरस्कार करा असं म्हणतोय आणि तिथेच मराठीच्या ऐवजी आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरुवात केलेली आहे. बट व्हॉट NEP प्रमोट्स किमान 5वी पर्यंत, किमान 5वी आणि शक्य असल्यास 8वी पर्यंत the medium of instruction should be the local and regional language. Is it happening in reality? No. Is it happening in reality? No. No. मी मातृभाषेतून शिक्षण घेतलेलं आहे and I am sure I can deliver the same lecture in English with the same proficiency. This capacity I received, I gained because of my education in my mother tongue, Marathi. पुरस्कार केलेला आहे NEP, but actually it is exactly उलटं काहीतरी चित्र आपल्याला दिसतंय. Okay, next. So what is the challenge in this? What is the challenge? बरे आव्हान आहे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे शिक्षक म्हणून पण आहेच, पण पालक म्हणून पण आहेत. मुलाला कुठल्या शाळेत घालावं हा मोठा प्रश्नचिन्ह. हे जेव्हा टीव्हीवरती बातमी झळकली ना की NEPची भारतभराची अंमलबजावणी सुरू, मला कमीत कमी माझ्या नातेवाईकांचे 7 ते 8 लोकांचे फोन आले त्याच दिवशी संध्याकाळी आणि घडलेली गोष्ट आहे. कशासाठी? अरे त्याच्यात तर म्हटलंय की मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला पाहिजे आणि त्यांना शाळेत घालायचं म्हणजे लहानच घरात बाळ असल्यामुळे त्यांना शाळेत श्री गणेशा करायचा होता. दडपण आलं बापरे. एका ठिकाणी मातृभाषेचं प्रेम आणि एका ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश. ॲब्सोल्युटली कॉन्ट्राडिक्टरी, ॲब्सोल्युटली कॉन्ट्राडिक्टरी. सो दिस इज द बिगेस्ट चॅलेंज फॉर मी ॲज अ टीचर. आणि या भाषेचं आणि गुणवत्तेचा काहीही संबंध असत नाही.
कारण मी ज्या ठिकाणी तुम्ही आला ते चेंबूरला कळेल त्या ठिकाणी आमची अनुदानित माध्यमाची शाळा पण आहे ऑन अन ॲव्हरेज आपल्यासारखे सर्वसामान्य. त्याच्या शेजारी आमची BMCची शाळा आहे. म्हणजे BMC शाळेत येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे हा तुलनेने थोडासा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असण्याची शक्यता आहे. आणि त्याच वास्तूमध्ये त्याच परिसरामध्ये जिथे मी नाव घेत नाही कुठल्याही शाळेचं पण ज्याची मासिक जी फी आहे दॅट इज नॉट लेस दॅन 1.5 lakhs. कमी आहे, अतिशय कमी आहे. आणि ही सगळी मुलं आहेत ना, ही सगळी मुलं आम्हाला मैदानामध्ये एकत्र खेळताना दिसतात. फक्त जी 1.5 lakhs मध्ये दे विल अटायर द स्पेसिफिक द स्पोर्ट्स रिलेटेड काइंड ऑफ थिंग. दे विल हॅव द सेम स्पेसिफिक कॉस्ट्युम. आमची जी दुसरी BMCची आहे त्यांची आपले इन बाहेर आहे किंवा आणि आमची जी अनुदानाची त्यातल्या त्यात बरी आहे, अर्धवटच इन केलेली असतात. म्हणजे ऑल सॉर्ट ऑफ कॉम्बिनेशन दॅट वी गेट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस थ्री पीपल? दे आर कमिंग, दे आर ऑल आर लर्नर्स. एकाच येते त्यांचे गणवेश दूर केले ना तर काही फरक कळत नाही. बिकॉज द गॉड हॅज एंडावर्ड विथ द सेम ब्रेन. फरक कशात पडतो माहितीये? पेडॅगॉजीमध्ये फरक पडतो. म्हणजे आपण सगळे त्याला जबाबदार आहोत. 1.5 lakhs घेणार आहे ना, पेडॅगॉजीला जास्त महत्व देतात आणि आपण फक्त घरचा अभ्यास देतो आणि दुसऱ्या दिवशी केला का नाही तेवढं विचारतो. इथे तसं नाही. बिकॉज दे एम्फॅसिस मोर. हा जर का बदल केला ना आपण तर कुठल्याही मराठी माध्यम किंवा कुठलीही आपली पब्लिक स्कूल आहे ना कुणालाही चॅलेंज देण्याच्या लेवलची आहे. बिकॉज वी ऑल आर हॅव दॅट कॅलिबर. हा जो फरक आहे ना ह्या फरकाबद्दल विचार केला पाहिजे. इन्स्ट्रक्शन डिलेव्हरी. शेवटी न्यूटनचा नियम ते पण शिकणार आहेत ना, आपण पण शिकणार आहे ना. न्यूटनच राहणार आहे. फरक कशात पडतोय? ज्या पद्धतीने मी ते ट्रान्झॅक्शन करतोय ना त्याच्यात फरक पडतो. ओके. सो ही इज द चॅलेंज रिगार्डिंग द लँग्वेज. नेक्स्ट. येस. आणि याच्याबद्दल आता सगळे वाद झालेले आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, प्रचलित आहेत सगळे वाद. त्याच्याबद्दल काय भाष्य करायची गरज नाही. सो वी हॅव 3 लँग्वेज, 3 भाषा सूत्र. ओके. रिजनल लँग्वेज, नंबर 2 इंटरनॅशनल लँग्वेज, त्याच्याशिवाय पानं हलणारच नाही आहे. अँड थर्ड वन त्याच्याबद्दल वाद असतात. शेवटी भाषा म्हणजे भाषा कुठली असते ते वाद घालण्यासाठी नाही. आपण मी तरी काय राजकारणी नाही आहे. बट दिस इज द पॉलिसी विच रिकमेंडेड इन द NEP. आणि याच NEP मध्ये नाही आहे, याच्या आधीच्या पण NEP मध्ये त्रिभाषा सूत्रीचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजे 64च्या आधीपासून सगळेजण आपण त्रिभाषा सूत्र ऐकत आलेलो आहोत. Okay, contextualize, there may be some contradiction or maybe some controversy, but yes, this NEP promotes 3 language policy. आता याच्याबद्दल मी काय बोलणार नाही बिकॉज वी ऑल नो व्हॉट इज हॅपनिंग. नेक्स्ट स्लाइड. क्लिक. येस. सो मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हा अतिशय चॅलेंजिंग मुद्दा आहे. हे जर का आव्हान स्वीकारलं ना, आता आमची पण चेंबूर हायस्कूल मराठी माध्यमाची शाळा आहे आणि बहुतेक ठिकाणचे सरप्लस झालेले शिक्षक आहे ना त्यांचं रिटायरमेंट आमच्या शाळेमध्ये होत असतं. नवीन नियुक्तीच नाही पण जिथे जिथे सरप्लस झालेत त्यांना हक्काचं व्यासपीठ, हक्काची शाळा मिळते आमचं चेंबूर हायस्कूल. कारण सुदैवाने स्ट्रेंथ चांगली आहे. पण आता थोडीशी परिस्थिती गेल्या 1-2 वर्षामध्ये थोडीशी म्हणजे अगदी 20च्या वेळी 19, पण ती पण आम्हाला नको आहे. तर मी काय त्यांना सांगितलं, आमच्या जेव्हा अशा सभा होतात की एकदा हा कॉन्फिडन्स आला ना पालकांना की कुठल्याही शाळेत गेला आणि शेवटी कशासाठी चाललाय, जस्ट आय वॉन्ट टू स्पीक गुड इंग्लिश, दॅट्स इट. एम आय राईट? कुठला इंटरनॅशनल स्कूल ब्रँडनी मला तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे का बॉन्ड पेपरवर, दॅट दिस किड विल बी द सायंटिस्ट इन फ्युचर? झाला खुशाल झाला शाळेमध्ये. आर दे गिव्हिंग सच अश्युरन्स? नो. ब्रेन इज सेम. द डिफरन्स इज द वे वी ट्रान्सलेट. आणि हा एकदा विश्वास निर्माण झाला ना की कुठल्याही माध्यमातून शिकल्यानंतर इंग्रजीत बोलायचं आहे ना सहज बोलता येईल. आपण हिंदी मीडियममध्ये कधी गेलो का हो? 1-2 अपवाद वगळता हम हिंदी में भी अच्छी तरह से वार्तालाप कर सकेंगे? संभव है. The same thing happen with any language. For that we don't require to study the subjects. We don't require to study the chapters, the poems. Poem and chapters are academic purpose. But if you want to have this fluency in your communication, we need to adopt the different transaction modes. Then there will not be this issue. म्हणजे इश्यू पण सांगतो आणि त्याच्यावरती संभाव्य उत्तर पण सांगतो. हा विश्वास शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आणि त्याचं एक रिप्रेझेंटेशन झालं ना जगाला की आमच्या या पब्लिक स्कूलमधला हा विद्यार्थी त्याची लेवल ना एखाद्या अमेरिकेच्या किंवा इंग्लंडमधल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या लेवलची आहे. कॉन्टॅक्च्युअल, इंग्लिश स्पीकिंग ओनली. काही प्रॉब्लेम नाही. हा मुद्दाच राहणार नाही. आणि आग्रह धरलाय की grade 5 to grade 8
शुड बी इन मदर टंग, मातृभाषा. म्हणजे मराठी महाराष्ट्र आहे म्हणून मराठी, गुजरातमध्ये गेलं की गुजराती, आणि त्या त्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेतूनच दिलं गेलं पाहिजे. आणि हा आग्रह धरण्याचं कारण म्हणजे याच्या मागे प्रचंड मानसशास्त्र आहे. ओके, बट दिस इज अगेन अ कॉन्ट्रोवर्सी, दिस इज अगेन अ चॅलेंज, मी ॲज अन इंडिव्हिज्युअल अँड मी ॲज अ टीचर. यू ॲग्री? ॲग्री? एक व्यक्ती किंवा एक पालक म्हणून पण ही समस्या आहे आपल्या समोर. हो. 100%. नेक्स्ट. येस. आता हे शेवटी भाषा वाद घालायचा नसतो, कारण प्रत्येक भाषेची आपली एक स्वतःची गंमत असते. ओके, आणि म्हणून हे प्रपोज्ड NEP मध्ये जे रिकमेंडेशन आहे, एक विद्यार्थ्यांनी प्रकल्प हाती घ्यावा, आणि तो प्रकल्पाचं नाव काय दिलंय? एक भारत श्रेष्ठ भारत. आणि कुठेही त्याला मार्क नसावेत, आणि विद्यार्थ्यांना विविध भाषांचा परिचय, ते जर्मन फॉरेन वगैरे तर सगळं शिक, तेही सांगितलेलं आहे. म्हणजे त्या दृष्टीने NEP इज व्हेरी ॲडव्हान्स. असं कुठेही म्हणतं नाही की तुम्ही पाश्चात्य भाषा शिकू नका, पण आधी लोकल लँग्वेज, माझ्या घरात शिकवणारी भाषा, मातृभाषा, अँड देन अदर. सो दिस इज अगेन अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस. आणि हे विद्यार्थ्यांनी कशाला करायला पाहिजे हो? आपण शिक्षक करू शकतो ना. तमिळ बोलणारे किती शिक्षक आहेत तिथे? जरा हातवर करा. येस, वी गॉट 1 टीचर. सदवली. मल्याळम 1 2 3. आपल्या त्यांच्याकडे नाही का शिकता येणार? गुजराती. येस, वी हॅव 6 टीचर्स. सो दिस आर ऑल रिसोर्स पर्सन. म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही, आपल्यासाठी पण आहे. ज्या ज्या शाळेमध्ये असे इतर भाषिक शिक्षक आहेत किंवा त्यांची भाषा ही आपल्या भाषेपेक्षा वेगळी म्हणजे ते मराठीपेक्षा वेगळं त्यांच्याकडे माध्यम आहे संवादात्मक, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कंट्रीब्युशन. सो दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी मॅडम, दोज हू आर स्पीकिंग मल्टिपल लँग्वेज लाईक साऊथ इंडियन लँग्वेजेस और गुजराती अँड अदर लँग्वेजेस. So this project is not only for the students. I believe this project could be very well implemented for the learners also, for the teachers also, and even the parents also. है ना? शेवटी काय, एक भारत श्रेष्ठ भारत म्हणजे चॅलेंज आहे, पण चॅलेंजमध्ये संधी सुद्धा दडलेली आहे. यू ॲग्री? ॲग्री? नेक्स्ट. येस. काय लिहिलंय? संस्कृत थ्रू संस्कृत. आणि मराठी, हिंदी, नॉट इंग्लिश, मराठी, हिंदी, इंग्लिश, हिंदी, गुजराती, पंजाबी, तमिळ, सगळ्या जर का भगिनी आहेत, माता आहेत, तो हू इज द ग्रँडमा? संस्कृत. आता संस्कृत म्हटलं की परत काही विशिष्ट वर्ग, काही विशिष्ट अमुक, विशिष्ट तमुक, हे असं काहीही नाही आहे. अँड आय कॅन प्रूव्ह इट. हे एकदा डोक्यातनं गेलं ना की संस्कृत सुद्धा मला माझी वाटायला लागते. मराठी बोलणाऱ्याला काय म्हणतो आपण? मराठी भाषिक काय म्हणतो आपण? महाराष्ट्रीयन. गुजराती बोलणाऱ्याला काय म्हणतो आपण? गुजराती. सिंधी बोलणाऱ्याला? तेलुगू बोलणाऱ्याला? मल्याळम बोलणाऱ्याला? फॉर टेक्नॉलॉजी. आय होप तुम्ही हे वाचलेलं असेल, ऐकलं असेल. संगणकासाठी जे लँग्वेजेस असतात त्या लँग्वेज तयार करण्यासाठी द मोस्ट कन्व्हिनियंट लँग्वेज इज as compared to all the languages existing across the globe, the topmost language, the most convenient language for the scientist is Sanskrit. आणि ती कुठे आहे? माझ्या देशात आहे, पण ती फक्त 50 मार्कासाठीच आहे. है ना? आपल्याकडे आहे का इथे नवी मुंबईत संस्कृत विषय? माहित नाही, मला मी विचारतो. अच्छा, म्हणजे नाहीच आहे. म्हणजे घ्या खाजगी शाळांमध्ये. ओके, 50 मार्क. ठीक आहे, 50 100 व्हॉट्सअपवर. म्हणजे जो जगामध्ये ज्याचा अभ्यास केला जातोय, जी माझ्याकडे ऑप्शनला आहे. तर दिस इज अगेन अ चॅलेंज. नो टॅगिंग प्लीज फॉर द संस्कृत लँग्वेज. नो टॅग. ओके, ॲब्सोल्युटली न्यूट्रल लँग्वेज, एनी वन कॅन लर्न. नेक्स्ट. आणि नुसतं संस्कृतच नाही म्हटलेलं आहे, तर ज्या ज्या कुठल्या भाषा असतील जे आपल्या संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत, मराठी, सिंधी, दिस इज अ चॅलेंजिंग. यू ॲग्री? हे स्वीकारणं हे सुद्धा चॅलेंज आहे. आणि नुसतं संस्कृत नाही, तर सगळ्या क्लासिकल लँग्वेजेस ज्या ज्या आपल्या भारतामध्ये आहेत त्या सगळ्या आपल्याच आहेत. आणि त्याचा उल्लेख 4.18 आणि 4.20 या पॅराग्राफमध्ये केलेला आहे. सो दिस इज अगेन अ चॅलेंज फॉर मी ॲज अ टीचर. कुठली घ्यायची आणि कुठली घ्यायची नाही. नेक्स्ट. यू ॲग्री विथ द सेकंड चॅलेंज ॲज अ टीचर?
Yes? Next. Wait. Okay, this is the next, again, very serious challenge. Can you guess? Yes? कम्युनिकेशन. Co-education. Inclusive education. समावेशक शिक्षण. This is again a challenge. आपल्याकडे विशेष शिक्षक असणारे कोणी आहेत का म्हणजे इथे? स्पेशल एज्युकेटर्स? ओके, 1 2 3 व्हेरी फ्यू. म्हणजे 2 आकडी संख्याही नाही आहे. ओके, व्हेरी गुड मॅडम. सो दिस इज ऑल्सो मेन्शन इन द NEP. NEP emphasize the education should be inclusive. किती लोकांनी या बाबतीचं अधिकृतरित्या प्रशिक्षण घेतलेलं आहे? हाऊ टू ट्रीट, हाऊ टू हँडल, हाऊ टू बिहेव विथ दिस लर्नर्स विथ द स्पेशल नीड्स. माहीत नाही, अपेक्षा आहे. डोंट यू फील दिस इज द चॅलेंज फॉर ऑल ऑफ अस? मग काहीतरी आपण त्याच्यावरती शिक्का मारतो. येस मॅडम, व्हेरी गुड. बट at least the baby step is started, but we want to spread it at large because these special learners will be there in everywhere. Very good. At least what we required is understanding them and sensitization towards them. That is more. Otherwise, you know what is happening? त्यांच्या काहीतरी टॅग लावतो. टॅग लावतो कळतं तुम्हाला? मला काय म्हणायचं? टॅग लावून त्यांना आपण बाजूला करतो. ते तसं किमान संवेदनशीलता निर्माण झाली तरी सुद्धा. आणि मला असं वाटतं मॅडम आपण मुख्याध्यापक आहात. हा, त्यांचा हा प्रयत्न खरंच स्तुत्य प्रयत्न आहे, इतरांनी अनुकरण करण्यासारखा आहे तो. दिस इज मेन्शन इन द NEP. सो यू हॅव अंडरस्टूड द चॅलेंज. माझ्या या वर्गात आहे पण मला माहीत नाही की तो विशेष गरजा असणारा बालक आहे. मुळात त्यांची वर्गवारी एवढी मोठी आहे की कदाचित ते शब्दप्रयोगी काही जण आता पहिल्यांदा ऐकतील. नेक्स्ट स्लाइड प्लीज. थोडा वेगात जाऊ आपण. Okay, so the special educator provision is made in the NEP 5.21. This is the chapter number 5. Okay, equitable and inclusive education and learning for all, irrespective of their gender, irrespective of their caste, creed, and whatsoever is the physical deformities. The education is meant for all. किती छान वाटतं ना ऐकायला? किती सुंदर वाटतं. एज्युकेशन इज फॉर ऑल. पण एखादा वर्गात विद्यार्थी ज्याला एकदा सांगून कळत नाहीये त्याला मला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सांगायचाही त्रास होतो. ही इज अ स्पेशल लर्नर. ऑन अन ॲव्हरेज इज नॉर्मल बट ही मे रिक्वायर्ड अ डिफरंट टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन टू डील विथ दे. तिथे मला असं वाटतं की हा मूर्ख आहे अँड देन वी नो पुट डिफरंट टॅक्स आणि मग त्याला आपण थोडंसं साईडला ट्रॅकला ठेवतो. एज्युकेशन फॉर ऑल म्हणून म्हणतात खूप छान अपेक्षा आहे. बट दिस इज अगेन रिअली अ चॅलेंज अँड आय थिंक दिस स्पेशल schools, special educators should take the initiative to orient all of us. We are not specialized. We are a general education or general tutor. You are specialized. Next slide. Click. So understanding special requirement of the children. हे फक्त आमच्या BEd ला पण सगळेजण BEd किंवा DEd असतात. तुम्ही ज्या वेळेला केलं असेल BEd DEd तर हा विषयही नव्हता. हा. हे मला वाटतं 2010 नंतर हा एक विषय म्हणून किंवा एक टॉपिक म्हणून अंतर्भूत केला. आपल्याकडे इथे आलिया वर्जन इन्स्टिट्यूट आहे ना, तर त्यांची आणि विद्यापीठाची काहीतरी मीटिंग झाली आणि मी त्या मीटिंगचा एक सदस्य होतो. अँड देन वी स्टार्टेड इन्क्लुडिंग दिस टॉपिक इन द कोर्स. त्यावेळेला लोकांना कळायला लागलं की हे असं पण असू शकतं. ओके, सो दिस इज अगेन अ चॅलेंज. वी ॲग्री दिस इज अ चॅलेंज. आणि कदाचित काही मंडळी, काही शिक्षक, काही पालक हे स्वतः त्या स्पेशल त्यांचा विद्यार्थी, त्यांचा बालक, त्यांचा मुलगा मुलगी किंवा घरातला एखादा सदस्य, नातेवाईकात बघितलेला तो स्पेशल चाइल्ड असू शकतो. एकीकडे म्हणतो एज्युकेशन फॉर ऑल आणि एकीकडे त्याला दुसऱ्यांदा सांगताना मला त्रास होतोय. नेक्स्ट, प्री सर्व्हिस अँड इन सर्व्हिस, ब्लेंडेड अँड पार्ट टाइम. आता सगळेच काय आपण स्पेशल एज्युकेशन किंवा स्पेशल ट्युटर म्हणून जाणार नाही आहोत. पण आता आपण काय करणार? 10 वर्ष सेवा झाली, आता पुन्हा त्याचं प्रशिक्षण घ्यायचं का नाही? तर आपल्याला इन सर्व्हिस आणि प्री सर्व्हिस म्हणजे BEd किंवा DEd किंवा हा टीचर ट्रेनिंग कोर्स करतानाच किंवा आता सेवेमध्ये असताना सुद्धा अशा प्रकारच्या संवेदनशील आणि एक एक्झॉस्टिव्ह प्रोग्रामची आवश्यकता आहे. दॅट प्रोग्राम कॅन बी ऑर्गनाइज इन ब्लेंडेड मोड सो दॅट ॲटलीस्ट देर विल बी स्प्रेडिंग ऑफ द मेसेज अँड इट विल लीड टू सम सेन्सिटायझेशन फॉर द टीचर्स. ओके, सो दिस इज द प्रोव्हिजन. प्री सर्व्हिस अँड इन सर्व्हिस प्रोग्राम फॉर स्पेशल लर्नर, अंडरस्टँडिंग द स्पेशल लर्नर. या विशेष गरजा असणाऱ्या बालकांना समजून घेणं हे शिक्षकांना कळलं पाहिजे आणि हे चॅलेंज आहे, हे आव्हान आहे. म्हणजे कसं समजून घेणार? तर अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची सोय. सो दिस इज अगेन अ
not only a challenge but maybe an opportunity. For example, sign language. आपल्याला त्याची गरज नाही. आणि हा NEPचा असाच एक कार्यक्रम आमच्या हशू अडवाणी कॉलेजला होता सर. हशू अडवाणी कॉलेज आपल्या चेंबूरला आहे आणि विद्यापीठाने त्या कॉलेजला प्रशिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांना ओरिएंट करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी होती. त्याच्या आधी मी 5 ते 6 ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी म्हणतो NEPचं असं ओरिएंटेशन घेतलं होतं. NEPमध्ये काय बदल होणार आहे, भविष्यात काय मांडून ठेवले आणि माझा त्या विद्यार्थ्यांची इंटरॅक्शन करायचं होतं. माझ्या आयुष्यातला सगळ्यात चॅलेंजिंग भाग होता ज्यावेळेला मी कर्णबधीर विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय. मी जनरल टीचर आहे मी आणि त्यांच्याशी संवाद साधतोय आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मला कळलं की इट्स रिअली चॅलेंजिंग. म्हणजे मी जे बोलत होतो तो संबंधित शिक्षक साईन लँग्वेजने ते म्हणजे आता ज्या स्पीड मी बोलतोय ना मी त्यांच्यासमोर मला कसं बोलायला लागायचं. सो फ्रेंड्स की मग तो त्यांच्या हातवर एकूण साईन लँग्वेजने यूज टू डेमॉन्स्ट्रेट. आज आपण डेमॉन्स्ट्रेशन NEP नंतर तुम्ही ज्या वेळेला 10वी पास व्हाल त्यावेळेला तुमच्यासमोर काय असं रेग्युलर शिकवेन का हो मी? असं रेग्युलर शिकवेन कारण तो आपला प्रांतच नाही आहे पण समोरच्या विद्यार्थी स्पेशल नीड्स आहेत त्याप्रमाणे मला बदल. हे सेन्सिटायझेशन जरी झालं तरी सुद्धा खूप आहे. ते जाणीव करण्यासाठी दिस इज अ चॅलेंज अँड दिस इज अगेन अन ऑपॉर्च्युनिटी. आणि मला सांगायला आनंद होतो मॅडम तो सेशन झाल्यानंतर त्यांच्या ज्या प्रिन्सिपल मॅडम आहेत त्यांनीही माझं कौतुक केलं आणि माझ्या आत्तापर्यंत केलेल्या कौतुकाची सगळ्यात मोठी पोचपावती होती की ज्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना विचारलं गेलं की हॅव यू अंडरस्टूड. विद्यार्थी असे नॉर्मल येस म्हणतील, हो म्हणतील. द वे दे जेस्चर दॅट वॉज द बिगेस्ट ॲप्रिसिएशन फॉर मी. कारण मला त्यांच्यापर्यंत जे पोचायचं होतं ते मी पोचलो. हे आपल्यालाही करता आलं पाहिजे आणि सुदैवाने कर्णबधीर म्हणजे खूप त्यातल्या त्यात ओके. जस्ट इमॅजिन व्हिज्युअली इम्पेअर्ड. कॅन यू इमॅजिन एज्युकेशन फॉर ऑल खूप छान वाटतं पण हे आव्हान आहे, नाकारू शकत नाही. सो वी नीड टू हॅव ॲटलिस्ट सेन्सिटायझेशन. त्यासाठी मॅडम यू टेक द इनिशिएटिव्ह इन फॉर अदर स्कूल्स ऑल्सो. यू वुड बी द या प्लीज दिस इज मोस्ट अर्जंट. We all are almost 90% people, 99% people right now present in the auditorium don't know anything or not much about this particular aspect. So this is not a challenge, this is again an opportunity for all of us. Next slide. त्याच्यामध्ये सगळ्या संकल्पना येतात आणि या सगळ्या संकल्पना आपल्याला सारख्याच वाटतात कारण माहीत नसतं. हे विशेषतः इंटिग्रेशन आणि इन्क्लुजन या 2 संकल्पना आहेत ना. या संकल्पना आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. हा सगळा प्रशिक्षणाचा भाग असला पाहिजे. दिस इज व्हॉट ऑल NEP हॅज रिकमेंडेड. ओके, आर यू विथ मी? यू ॲग्री विथ दिस? दिस इज अ चॅलेंज. नेक्स्ट आहे येस. हे 3 शब्दप्रयोग घेतलेले आहेत मी. सांगा मला हे सारखे आहेत का वेगळे आहेत? म्हणजे NEPने जे दृष्टिकोन दिलाय तो योग्य आहे का अयोग्य आहे मला लक्षात येईल. आर दिस 3 वर्ड्स सेम? आर दे डिफरंट? काही शिक्षक मला माहित नाही कसले फोटो काढतायत मॅडम. याच्यात काही नाही हो, हे सगळं NEP मधून मी ढापलेलं म्हणजे सोर्स NEP आहे. मी सांगितलं 66 पानाचा डॉक्युमेंट आहे, तुम्हाला कुठेही नेटवर मिळेल. पण ते मी समोरच्या शिक्षक वृंदांना सहज समजेल अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. दॅट्स इट. सो आर दिस 3 वर्ड्स सेम? पण आपण आपल्या दृष्टीने सारखेच असतात सगळे. ती जाणीव पण व्हायला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला त्या विद्यार्थ्याला बाजूला काढता ना वर्गातनं शेवटच्या बाकावर बस किंवा बाजूला बस, तुला समजत नाही. ॲक्च्युली दॅट फेनोमेना इज कॉल्ड एज हँडिकॅप. आणि आपल्या दृष्टीने हँडिकॅप म्हणजे काय की एखादा अवयव नसणं, तसा अर्थ नाही आहे त्याचा. हँडिकॅप मीन्स यू मेक दॅट लर्नर सोशली अवे फ्रॉम द मेन स्ट्रीम. सो लर्नर मे बी नॉर्मल पण तरी तुम्ही त्याला हँडिकॅप केलं, पंगू केलं त्याला तुम्ही. सो दॅट इज हँडिकॅप. वेन वी से इम्पेअरमेंट्स, एखादा शारीरिक अवयव नसणं किंवा हात किंवा पाय याच्यामध्ये काहीतरी व्यंग असणं, दॅट इज कॉल्ड इम्पेअरमेंट. कर्णबधिरता किंवा दृष्टीदोष, दॅट इज इम्पेअरमेंट. आणि तो शरीराचा एखादा अवयव काम करत नसेल तर दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा अडचणी येणार आहेत. दॅट इज कॉल्ड डिसेबिलिटी. सो दीज आर नॉट सेम वर्ड. तो इम्पेअर्ड आहे, तो डिसेबल आहे आणि आपण त्याला हँडिकॅप केलं.
शिक्षक बाहेर बस, वर्गाच्या बाहेर बस, तू माझ्या तासाला बसूच नको. आमच्याकडे होतं कॉलेजला, तुम्ही अनुभव येत असेल, तू माझ्या लेक्चर येतच जाऊ नको. तुमच्या बाबतीत ते झालं असेल, येऊच नको तू माझ्या लेक्चर. तुम्ही त्याला हँडिकॅप केलं. हां, ही संवेदनशीलता NEP मध्ये अपेक्षित आहे. त्यासाठी वी रिक्वायर्ड द सेशन्स, द ट्रेनिंग्स, ॲटलिस्ट फॉर द सेन्सिटायझेशन. नेक्स्ट स्लाइड. येस. हां, हे आता खूपच नवीन आहे. मला माहीत नाही आपल्याकडे शाळेला सुरू झाले की नाही. महाविद्यालय किंवा उच्च शिक्षण संस्थांमध्ये त्या त्या संस्थेचं कामकाज बघून त्याला एक दर्जा दिला जातो. हॅव यू हर्ड अबाउट NAAC, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल. मगाशी मॅडमने परिचयामध्ये उल्लेख केला, आय एम ऑल्सो द मेंबर ऑफ द NAAC, Tier 3 मेंबर ऑफ द NAAC. हे जे शाळेत महाविद्यालय किंवा उच्च शिक्षणाची गुणवत्ता लक्षात घेऊन तो जो दर्जा दिला जातो ना, तसाच दर्जा आता NEPच्या रिकमेंडेशन प्रमाणे शाळेला द्यायलाही सुरुवात होणार आहे. झाली का आपल्याकडे? नाही ना. प्रोसेस ऑन गोईंग, पाईपलाईनमध्ये आहे. त्याचे निकष असतील, क्रायटेरिया असतील, तुमचा सेल्फ असेसमेंट रिपोर्ट असेल, मग कुठली तरी तज्ञाची समिती येईल. म्हणजेच कालपर्यंत मला वाटत होतं माय स्कूल इज द बेस्ट. नाव यू हॅव टू व्हॅलिडेट इट विथ द प्रॉपर डॉक्युमेंटेशन अँड विथ द प्रॉपर सबमिशन्स. सो दॅट इज अ स्कूल ॲक्रिडिटेशन. हे नवीन आहे. सो दिस इज गोइंग टू बी चॅलेंज. दिस इज गोइंग टू बी चॅलेंज. माझी शाळा ही ठीक आहे, 100% रिझल्ट लागला म्हणजे चांगली शाळा आहे असा अर्थ होत नाही. आणि आपल्याकडे परिमाण तेच आहे ना, चांगली शाळा कुठली? ज्या शाळेचा निकाल 100% लागतो. बट दॅट इज द वन ऑफ द पॅरामीटर. देर आर सेव्हरल अदर्स पॅरामीटर्स. आणि हे सगळे लक्षात घेऊन शाळेचं मानांकन, ॲक्रिडिटेशन केलं जाईल. जेव्हा एखादी शाळा किंवा एखादी संस्था, एखादं महाविद्यालय जेव्हा दर्जाप्राप्त असतं, याचा अर्थ काय झाला? त्या भिंती दर्जाप्राप्त आहेत, ते क्लासरूम्स का हे सगळे आधुनिक यंत्रणा? Who is a level 1, level grade, A grade learner and teachers? We all. त्यामुळे शाळेचं मानांकन उंचवायचं असेल तर त्याच्यामध्ये टीचिंग, लर्निंग सोबत इतरही अनेक गोष्टी आहेत. या सगळ्याच गोष्टींमुळे आपल्याला वरच्या दर्जामध्ये आपल्याला स्वतःला ठेवता येईल. सो दिस इज गोइंग टू बी चॅलेंज. आणि हे अतिशय तीव्रतेने होणार आहे. याच्या बाबतीत सगळ्या घडामोडी घडत आहेत. बरोबर माहिती सांगू शकतील. दिस इज गोइंग टू बी द कंपल्सरी ॲक्टिव्हिटी. तुमची शाळा अनुदानित आहे, विना अनुदानित आहे, खाजगी आहे, शासन मान्यता प्राप्त आहे, गव्हर्नमेंट आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ द इन्स्टिट्यूशन, द स्कूल विल बी ॲक्रिडेटेड. सो स्टार्ट प्रिपेरिंग अकॉर्डिंगली. पर्टिक्युलरली दोज हू आर हॅविंग management own institution, they can start the preparation so that they will be the first one to get accredited, because they can have their decision making super fast as compared to the other types of institutions. Okay, you agree? Next. Okay, so there will be a department of school education. Next. हे जे आता म्हणतो ना मी, SSA, स्टेट स्कूल स्टँडर्ड्स ऑथॉरिटी. शाळा चांगली किंवा वाईट हे कोण ठरवणार? तर ती ऑथॉरिटी ठरवणार. आणि 2022 पर्यंत त्यांनी त्याचं काम पूर्ण करणं अपेक्षित होतं. आणि ही शाळा फक्त शहरी भागात आहे म्हणून आमची चांगली शाळा, आणि त्याच सुविधा पुरवणारी एखादी ग्रामीण भागाची शाळा म्हणून कमी दर्जाची, त्या असा भेद होणार नाही. देयर विल बी कॉमन स्टँडर्ड अक्रॉस द कंट्री, अँड दॅट स्टँडर्ड विल बी डिसाइडेड बाय द ऑथॉरिटी. सो बेस्ड ऑन दॅट इनपुट्स, बेस्ड ऑन दॅट पर्टिक्युलर प्रोव्हिजन्स अँड पॅरामीटर्स, द स्कूल विल बी ॲक्रिडेटेड. सो अगेन दिस इज गोइंग टू बी चॅलेंज. म्हणजे फक्त मी वर्गात गेलो, सकाळी गेलो 7:30 आणि 12:30ला आलो, 12:30ला गेलो आणि 5:30ला आलो आणि माझं काम संपलं. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक आव्हानात्मक भूमिका बजावी लागणार आहे. अँड दॅट विल रिअली एनहान्स द क्वालिटी. दुसरं सेशन क्वालिटीबद्दलच आहे ना तुमचं. सो दिस विल बी अ व्हेरी 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 ॲप्रिशिएबल मूव विच इज मेन्शन इन द NEP, ॲक्रिडिटेशन. नेक्स्ट. आणि मग कोणतरी क्वालिटी कंट्रोलवाला पण पाहिजे. तर देअर विल बी अ क्वालिटी कंट्रोल मेकॅनिझम, अँड दॅट इज कॉल्ड ॲज SQAAF, असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन फ्रेमवर्क. स्कूल क्वालिटी. हे आलंय मॅडम? येस. चालू आहे ना? ओ ग्रेट ग्रेट. मग हे चॅलेंज वाटते का संधी वाटते? खरं खरं सांगा. ऑपॉर्च्युनिटी. नाही, अजून तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये ना अजून ते. ओके ओके, सो यू हॅव एक्सपिरियन्स इट. So is it a challenging or it's an opportunity? नाही, ते कोण करतं याच्यावर अवलंबून आहे. दुसरा करत असेल ऑपॉर्च्युनिटी, मलाच करायला लागतं म्हटलं की. चला, म्हणजे लक्षात आलंय की तुमच्या हे अतिशय तीव्रतेने होत आहे. शालेय स्तरावरती आय वॉज नॉट व्हेरी मच अवेअर, पण हे होत आहे. ते A ग्रेड B+, ते हाच प्रकार आहे तो शाळेला मानांकन जे मिळतं ते. ओके ओके ओके, येस.
सो दिस इज अ ऑपॉर्च्युनिटी टू अपग्रेड. जसं आपण मोबाईल अपडेट करतो ना आणि व्हर्जन अपडेट करतो, तसंच आपल्याला अपडेट पण व्हायचं आणि अपग्रेड पण व्हायचं. अपडेट आवर सेल्फ अँड अपग्रेड आवर इन्स्टिट्यूशन. नेक्स्ट स्लाइड. यू ॲग्री? दिस इज अगेन चॅलेंज. नेक्स्ट. दोन क्लिक द्या. एक क्लिक. हां, एक क्लिक करा. अजून एक करा. वेट. अगेन व्हेरी सिरियस इश्यू. त्याच्यामध्ये एक इक्विटी आहे आणि एक इक्वालिटी आहे. त्यातली इक्विटी कुठली आणि इक्वालिटी कुठली? दोन्हीकडे दाखवलेली आहे. दोन्ही आकृतींमध्ये, दोन्ही चित्रांमध्ये इक्विटी आणि इक्वालिटी आहे. आर दे सेम? हा, समता आणि समानता. त्याची समता कुठली आणि समानता कुठली आहे सांगा. ती काय आहे? समता. आणि ही काय? समान. इथे इकडे दुसऱ्या चित्रात झाडावरनं काय तो सफरचंद आहे ना. चलो हॅलो, थँक्यू. सेम आहेत का हे चित्र? Any we expect there should be not only equality but there should also be equity. आणि त्याच्यामध्ये फिलॉसॉफी, आपण जे आपल्याकडे जे अतिशय ज्याला आपण कॉन्ट्रोवर्शियल एक जो इश्यू आपल्या देशातला म्हटलं तर टॉप मोस्ट विल बी द रिझर्वेशन पॉलिसी. द रिझर्वेशन पॉलिसी, द बेसिस ऑफ द फिलॉसॉफी ऑफ रिझर्वेशन पॉलिसी इज दिस. सगळ्यांना समान संधी दिली म्हणजे आपण खूप न्यायोचित झालो असा त्याचा अर्थ होत नाही. ज्याला जे पाहिजे त्याला ते देणं गरजेचं आहे. अँड आय एम शुअर यू हॅव गेस प्रॉपरली. एम आय राईट? सो दिस इज व्हॉट वी एक्सपेक्ट. दिस इज अगेन अ चॅलेंज. फक्त सगळ्यांना संधी दिली, प्रत्येकाला 3 तास दिले चालणार नाही. अहो, त्याला अधिकचा अर्धा तास द्यावा लागणार आहे. सो सगळ्यांना पेपर दिला, सगळ्यांना सारखा पेपर दिला, इट्स ओके. इक्वालिटी, बट वेअर विल बी इक्विटी? इक्विटी विल बी ओनली वेन यू प्रोव्हाइड ॲडिशनल हाफ ॲन आवर. आणि आपल्याला माहिती आहे आपण परीक्षेमध्ये काही मंडळींना अर्धा तास किंवा अधिकचा वेळ देतो. सो दॅट मेक्स द डिफरन्स बिटवीन सगळ्यांना सारखी संधी आणि काहींना विशेष अधिक गरजा असणाऱ्या अधिकची संधी. सो दॅट इज द डिफरन्स. आणि आपण लगेच 2 मारायला लागतो. इक्विटी आणि इक्वालिटी. सो बेसिस इज दिस डायग्राम. हॅव यू फॉलोड दिस? इंटरेस्टिंग. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस. इक्वालिटी. सगळ्यांना सांगितलं ना मॅच बघा, आपण त्याची उंची कमी आहे हो. हा, त्याला 2 ते खोकड्या दिल्या पाहिजेत ना. खोका आपल्या मुंबईच्या भाषेत 2 खोका दिले पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी उंचीचा असेल तर आणखीन एक खोका दिला गेला पाहिजे होता. येस ऑर नो? ओके. दुसरं नेक्स्ट प्लीज. हे पण फार चातुर्यपूर्वक क्लिक करताय ना, ते जात नाही पुढे. आय थिंक यू आर ऑल्सो एन्जॉईंग. तुम्ही शिक्षक आहात ना, म्हणजे मला माहित नाही इथे बसलेले मला वाटतं की याचे सरांसाठी पण टाळ्या. खूप छान ते क्लिक करत आहे. नाही तर काय होतं, जे मला दाखवायचं ते आधीच सगळं जगाला कळतं. अरे इक्विटी इक्वालिटी. त्यामुळे ही इज ऑल्सो टेकिंग इज ओन टाइम. नेक्स्ट. सो जस्ट बॅक. ओके. इक्विटी अँड इक्वालिटी. ठीक आहे. याच्या पुढे जाऊन आणखीन एक टप्पा आहे, दॅट इज कॉल्ड एज जस्टिस. हा जस्टिस कसा करता येईल? जस्टिस, इक्विटी कळलं, इक्वालिटी कळलं, सोपं आहे. एनी आयडिया, एनी इनपुट्स? इक्विटी, इक्वालिटी, जस्टिस. आता मला संविधानाची प्रत मिळालेली आहे. इक्विटी, इक्वालिटी, जस्टिस. इक्विटी कळली, इक्वालिटी कळली, याच्यात जस्टिस कसा करता येईल? हा, ते झाली इक्विटी. उगाच भूक नाही म्हणून ताट दिलं असं नाही होतं. ओके. कसं करता येईल म्हणजे जस्टिस सोपं आहे. ते जे बॅरियर आहे ना, ज्याच्यामुळे मला तो सामना दिसत नाहीये, रिमूव्ह दॅट बॅरियर आणि इन्स्टेड ऑफ दॅट हॅव बार्स. की जिथे माझी उंची कमी असली काय किंवा जास्त असली पाहिजे, माझ्यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये हे अपेक्षित आहे. रिमूव्ह ऑल द बॅरियर्स. सो देअर विल बी नॉट जस्ट इक्विटी, इक्वालिटी, बट जस्टिस ऑल्सो बी सीन टू बी डन. दिस इज अगेन अ चॅलेंज. आणि इन्फ्रास्ट्रक्चर बदलायचं म्हणजे काय अडचणी असतात ते आपल्याला माहिती आहे. बॅरियर फ्री. किती म्हटलं की वर्गामध्ये तो जो
अंध विद्यार्थी आहे, दृष्टीदोषवाला विद्यार्थी आहे, त्याला त्याच्या बेंचवर जाण्यापर्यंत कुठलाही अडथळा असता कामा नये. शक्य आहे का प्रत्येक वेळेला हे? नाही शक्य. सो दिस इज अगेन अ चॅलेंज. इक्विटी, इक्वालिटी आणि हे सगळं NEP मधनं आलेलं आहे. सो स्लोली वी नीड टू. ठीक आहे. आणि आता या स्कूल ॲक्रेडिटेशनमध्ये मार्क पण असतील ना मॅडम, की विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी काही सुविधा आहेत का, रॅम्प आहे का, त्यांच्यासाठी स्वतंत्र, हे कुठून आलं सगळं? दिस इज इन्स्पायर्ड विथ द NEP डॉक्युमेंट. ठीक आहे. ओके. आपण प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांनीच बघितलेलं असेल की काही ठराविक ज्या लाद्या असतात त्या वेगळ्या प्रकारच्या असतात. त्या कशासाठी असतात माहिती आहे? त्या शोसाठी नसतात. कितीतरी लोकांना हे पहिल्यांदा कळेल की त्या शोसाठी नसतात. काही ठराविक अंतरानंतर त्या लाद्या, त्याच्यावरचा एक तो भाग, विशिष्ट भाग असा वर आलेला असतो. दॅट इज मेड फॉर द स्पेशल पीपल, दिव्यांग. तिथे त्यांना ते स्पर्शाने कळतं की इथे आता किती अंतर राहिले आणि किती हे शिल्लक, मला किती पावलं चालायचे. ते डेकोरेशन मलाही आधी वाटत होतं डेकोरेशनसाठी मध्येच काय 2 लाद्या अशा वेगळ्या. तर दिस इज नॉट फॉर द डेकोरेशन, दिस इज फॉर दिस इक्विटी अँड इक्वालिटी. ठीक आहे. ओके. नेक्स्ट हां एक मिनिट न्यू असेसमेंट सिस्टम. आता हे सगळं बदललंय. रोड लर्निंग पासून आपण होलिस्टिक कडे गेलोय. तर साहजिकच परीक्षा पद्धतीमध्ये पण बदल अपेक्षित असणार आहेत. ओके. सरांनी मगाशी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की 2 वेळा परीक्षा होणार आहे. तर आपण आधीच टेन्शनमध्ये 2 वेळा परीक्षा होणार म्हणजे 2 वेळा परीक्षेची ड्युटी. पण ती कोणासाठी? सगळ्यांसाठी नाही. त्याला ऑप्शन ठेवले आणि होणार. आणि आधीच एक अफवा उचलली गेली जेव्हा NEPचं डॉक्युमेंट आलं की आता बोर्डाच्या परीक्षा बंद, 10वी बंद आणि 12वी. असं कुठेही बोर्डाच्या परीक्षा बंद होणार नाही. बट देर विल बी मोर ऑपॉर्च्युनिटीज सो दॅट दे कॅन सेव्ह देअर इयर्स. देर विल बी. आता सुरू झालं का मॅडम 10वीला 12वीला? नाही ना, पण आय एम शुअर इथे काही वर्षात होणार आहे. नेक्स्ट हे झालं तेच. नेक्स्ट येस. दिस विल बी द लास्ट पॉइंट ऑफ डिस्कशन. कोण आहे? हिंदुस्थानी नाही, आपण आहात. मला चांगलं चित्र लाभलं नाही कुठलं. NEP डॉक्युमेंट चॅप्टर नंबर 5 इज ॲब्सोल्युटली डिवोटेड टू द चालक अँड मालक ऑफ दिस डॉक्युमेंट. हू इज द चालक अँड मालक? वी ऑल टीचर्स. संपूर्ण प्रकरण 5 जे आहे ना ते शिक्षकांसाठी आहे. म्हणून मी आधी प्रश्न विचारला, तुम्ही वाचलत का? नाही वाटलं. पण आय एम शुअर नाव हाऊ मेनी ऑफ यू फील दॅट निदान पानं तरी पलट केली पाहिजे. प्लीज रेज द हँड. सर आपला कार्यक्रम यशस्वी झाला सर. ऑलमोस्ट सगळ्यांनी पाडा. क्रेडिट गोज टू ऑल दी. येस. अदरवाइज आय एम ऑल्सो लाईक अ टीचर. येस. ओके. सो दिस चॅप्टर नंबर 5 इज मेड फॉर ऑल ऑफ अस टीचर. आणि काय काय गंमत आहे आणि काय काय चॅलेंजेस आहेत बघूया. दिस विल बी माय पर्यंत द लास्ट पॉइंट ऑफ डिस्कशन. सगळ्यात पहिला मुद्दा 5.2 काय आहे? भरती आणि नेमणूक. आपण सगळेजण सुदैवी आहात की आपण एका छान संस्थेमध्ये, छान पालिकेमध्ये आपली सेवा बजावत आहात. पण काय करायचं सर? चॅलेंज 23 तारखेला TETची परीक्षा आहे हो. किती जण TETला बसले? जरा हात वर करा. अच्छा आपले हे सर पण बसले. काय वाटतं सर? उद्या कंपल्सरी शासन जेव्हा करेल, अजून शासनाकडून तर तसं काही निर्णय आलेले नाहीये. न्यायालयाच्या याच्यावरती सर्व चालना सुरू झालेली. पण TETचा उद्देश असा आहे की बदलत्या काळानुसार जे आव्हानं आहेत शिक्षकांनी त्याच्याशी मिळतं शिक्षकांनी राहून ती परीक्षा देणं म्हणजे एक स्वेच्छेने आपण ऑप्शन म्हणून, म्हणजे मी स्वतः संघटनेचा एक घटक असून सुद्धा मी त्याला विरोध करता एक स्वेच्छेने स्वतः बसलेलो आहे. मला स्वतः बघायचं की मी कुठपर्यंत मी अचीव करू शकतो, मी काय करू शकतो. आता सेंटरला ठाण्याला आला त्यांचं. डोंट यू फील दिस अ चॅलेंज? आणि मीही तुमच्याच बाजूने आहे या ठिकाणी 100%. आता किती वेळेला या कॉम्पिटेटिव्ह परीक्षा द्यायच्या हो? BEdला ऍडमिशन घेताना पहिले एलिजिबिलिटी टेस्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिक्षक म्हणून सेवा पाहिजे तर टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, आणि तुम्हाला तुमची व्याप्ती वाढवायची असेल तर मग सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट. त्याचं पण नोटिफिकेशन आलंय ना. ते पण फॉर्म भरले असतील. किती लोकांनी भरले? CTET
आलंय त्याचे नोटिफिकेशन आलंय. हा सुरू नाही झालं पण नोटिफिकेशन आलंय ना. ओके बरं हे झालं. त्याच्यानंतर नियुक्तीसाठी आणखीन एक परीक्षा असते. कुठली? टेट. TAIT, टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट. तर किती परीक्षा? जगामध्ये कुठलाही असा कोर्स नाही की त्याच्या पावलोपावली परीक्षा होतात. याच परीक्षा तुम्ही त्या एखाद्या जजची परीक्षा घेऊन दाखवा. 20 वर्ष सर्व्हिस झाली, आता परीक्षा द्या परत. आहे हिंमत पुन्हा? त्यामुळे मी तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे. आणि तो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे सर, त्याच्यामुळे तिथे आपल्या संघटना किंवा आपला आक्रोश किंवा आपल्या भावना वेदना, मला नाही वाटत त्याच्यात काही बदल होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे अगेन इट्स गोइंग टू बी अ चॅलेंज. तुमची इच्छा असो वा नसो, यू अपिअर फॉर इट. कारण येत्या 23 तारखेला जे परीक्षा. नमस्कार सर, कशा आहात? 23 तारखेला परवाच ना. तुम्हाला शुभेच्छा. आणि समजा निकाल तुमच्या अपेक्षेप्रमाणे. बरं त्याच्यात पण काय काय गडबडी होतात सगळ्यांना माहिती हो. इमानदारीत अभ्यास करा आणि अगेन चॅलेंज. गेल्या आठवडाभर झाले आमच्या शाळेत, आमच्या कॉलेजची मुलं येतच नाहीये सेकंड इयरची. का? सर टेटच्या परीक्षेचा अभ्यास करायचा. म्हणजे ती खूप जीवापाड मेहनत घेत आहेत त्याच्यामध्ये. झोपून दिलंय त्यांनी सगळ्यांनी. कारण कोर्स करता करता झालं. आता ते फ्रेशर्स आहेत. व्हॉट अबाउट यू? इट्स अ चॅलेंजिंग. काल रात्री काय जेवलो ते नाही आठवत आहे. तर ती 15 वर्षापूर्वीची PIGची थेरी काय कर्म आठवणार आहे. आणि जितकं जास्त जुनं असेल तितकं जास्त गंज असेल तितकं जास्त आपल्याला पॉलिशिंग करावं लागेल. सो इट्स अ चॅलेंज फॉर ऑल ऑफ अस. त्यामुळे इच्छा असो वा नसो, बी मेंटली फिजिकली प्रिपेअर्ड. एकदा देऊन मोकळे व्हा, नाही झाली तर पुढच्या वेळेला. पण ही चॅलेंज. यू ॲग्री? हाऊ मेनी ऑफ यू विल दिस इज रिअली अ चॅलेंज सर? रेज द हँड. अरे वा, कोणालाच वाटत नाहीये. वाटतंय पण दाखवत नाही. अरे सर काय चॅलेंज आहे, मी तर पासच होणार आहे. रिअली अ चॅलेंज. भरती आणि नेमणूक. नेक्स्ट टेट. आता ही भरती आणि नेमणूक म्हणजे कसं कॉन्ट्राडिक्टरी चित्र आहे बघा, की काही ठिकाणी शिक्षक मिळत नाहीत, तर जे गुणवंत आणि प्रज्ञावंत विद्यार्थी आहेत ना, जे चांगले मार्क घेऊन मेरिटोरियस स्टुडंट्स, त्यांना शिक्षकी व्यवसायामध्ये येण्यासाठी प्रमोट करण्यासाठी स्कॉलरशिप देण्याची प्रोव्हिजन याच्यामध्ये केलेली आहे. किती मोठी गोष्ट आहे. पण प्रत्यक्षात तसं दिसतंय का हो? आज BEd आणि D.Ed झालेले किती लोक आहेत? लाखोच्या संख्येने आहेत. मला माहित नाही म्हणजे यांनी हा डेटा कुठून घेतला, बट पर्सनली आय एम नॉट ॲग्री विथ दिस. कदाचित ग्रामीण भागामध्ये तशी परिस्थिती असेल. आणि मी काय मुंबई कल्याणच्या बाहेर कधी फिरलेलो नाही आहे. सो मे बी तशी परिस्थिती असेल. पण त्या कोर्समध्ये त्यांना स्कॉलरशिप द्यावी अशी शिफारस केलेली आहे. एकीकडे लाखो BEd D.Ed रोजगार आहेत, त्यांच्या संघटना आहेत. आणि एके ठिकाणी असे प्रज्ञावंत हुशार विद्यार्थी शिक्षकी व्यवसायामध्ये यावेत म्हणून त्यांच्यासाठी स्कॉलरशिपची प्रोव्हिजन केलेली आहे. भरती आणि नेमणूक 5.2. आणि म्हणजे आपलं कसं आहे माहिती का, शिक्षकी पेशाचं आपल्याला माहिती आहे, आपण अनेक वेळा ऐकलं असेल, मागता येणं भीक, लास्ट ऑप्शन. अशी जर का मंडळी असतील शिक्षकी पेशामध्ये तर रोड लर्निंगच्या पुढे जाणारच नाही आपण. त्यामुळे अपेक्षा खूप छान आहे की पूर्वी फार शिक्षकी पेशाला एक प्रतिष्ठा होती आणि ती प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले गेले पाहिजेत असं त्यांनी डॉक्युमेंट्समध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, वी हॅव लॉस्ट दॅट क्रेडिबिलिटी अँड अगेन वी वॉन्ट टू रिगेन दॅट क्रेडिबिलिटी. आणि त्यासाठी चांगले प्रज्ञावंत. आमच्याकडे 4 विद्यार्थ्यांनी त्या आता मॅटर्निटी लिव्हला जाणार आहेत आता 2 दिवसापूर्वी. म्हणजे लक्षात येतं मला काय म्हणायचं, म्हणजे सगळं कुणासाठी करणार होतं आपण? 2 वर्षाचा कोर्स का टाइमपासचा कोर्स आहे का BEdचा? 45% वाले पण विद्यार्थी आहेत आमच्याकडे. 45% वाले सुद्धा BEd करणार आहेत. त्याचं मुळात अकॅडमिकच कमजोर आहे. त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार तुम्ही? असं सगळं चित्रण जे आहे हे माझ्यापेक्षा जास्त अनुभव इथे कोणीच नसणार. कारण मी त्याचा काय म्हणून त्याला एक विक्टीम आहे त्याचा. शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयाचं जायचं नाहीये कॉलेजमध्ये, मग कोणासाठी स्कॉलरशिप द्यायची? स्कॉलरशिपचा उद्देश कशासाठी आहे की त्यांना शिक्षणाला पोषक काहीतरी वातावरण मिळावं म्हणून. ते येतच नाहीयेत तर मी त्यांना का सही द्यावी असा माझा प्रश्न आहे. येतच नाहीत ते आणि फक्त स्कॉलरशिपसाठी. मग असं असेल तर मग आम्ही कुठेतरी एक चौकट आखणं गरजेचं आहे का नाही? काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, कधीतरी महिना 2 महिन्याचा दांडी मारली नाही आला, पण जर का तुम्ही हजेरीत लावत नसाल आणि फक्त ऑनलाईनच्या वेळेचं जसं वातावरण फक्त परीक्षेला, भरती आणि नेमणूक क्वेश्चन मार्क. ओके, नेक्स्ट. अगेन फिजिकल एज्युकेशनचे कोण शिक्षक आहे तिथे? फिजिकल एज्युकेशन
1, 2 काय परिस्थिती आहे फिजिकल एज्युकेशनची? डॉक्युमेंटमध्ये म्हणते की एज्युकेशन शुड बी इंटिग्रेटेड विथ आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन किंवा फिजिकल इंटिग्रेटेड एज्युकेशन. आता शासन पण आपलं हुशार आहे. फिजिकल टीचर द्यायचा तर त्याने आमच्या म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये डेटा मागवला होता की तुम्ही तुमची एक जागा सरेंडर करायला तयार आहात का? कशासाठी? मग फिजिकलचा तुमच्याकडे दिला जाईल. आता सांगा जे आहे ते सरेंडर करणार का आपण? तुम्ही केलं असतं, माझ्या जागी तुम्ही असतात तर एक जागा सरेंडर करून फिजिकल, म्हणजे फिजिकल किती जरी महत्त्वाचं असलं, किती 2-3 शिक्षक आहेत, पण त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. कदाचित जी संच मान्यता असेल, आय एम टॉकिंग अबाउट हायर एज्युकेशन, त्यापैकी एक शिक्षक मे बी मिनिमाइज्ड अँड मे बी ऑल लँग्वेजेस क्लब टुगेदर, आणि तिथे एक शारीरिक शिक्षक कदाचित येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन कदाचित त्या शाळेमध्ये नसेल, तो अगेन इट्स अ चॅलेंज. इथे म्हटलंय पण वी डोंट हॅव रिसोर्स. तुमच्याकडे नसेल तर पुन्हा एक क्लस्टरची भूमिका मांडलेली आहे. 4-5 शाळा मिळून एक संकुल होईल. तर संकुल म्हटलं की पुन्हा एक चॅलेंज. मग आमच्या संच मान्यतेचं काय? जर का कॉमन रिसोर्सेस असेल, ठीक आहे, हे माझं व्यासपीठ आहे, पण हे जर का 10 लोकांचं झालं तर तुम्हाला स्वतंत्र व्यासपीठाची गरज काय? चला, तुमचं अनुदान कमी, तुम्हाला वेगळ्या शिक्षकाची गरज काय? दिला ना त्या शाळेचा शिक्षक तुम्हाला. असं होऊ शकतं का नाही होऊ शकत? दिस इज गोइंग टू बी अ चॅलेंज. पण शेवटी काय, तो राजकीय भाग आहे, त्याच्याबद्दल आपण या क्षणी या व्यासपीठावर बोलण्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. पण दिस गोइंग टू हॅपन. म्हणजे दिसतंय हायर एज्युकेशनमध्ये चित्रण तरी आम्हाला तसंच दिसतंय की पुढे काय होण्याची शक्यता आहे. ओके, दिस इज गोइंग टू बी चॅलेंज. आणि तिथे झालं की शालेय स्तरावरती पण 100% होणार. मॅडम किती वेळ अजून? 5 मिनिटं. तुम्हाला फोन करा मॅडम. कंटिन्यू. नेक्स्ट, टेक्नॉलॉजी बेस्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह टीचर रिक्रुटमेंट. किती पारदर्शीपणा असावा याच्यासाठी तरतूद केलेली आहे की कोणत्या ठिकाणी कोणत्या विषयाच्या कोणत्या कॅटेगरीच्या जागा आहेत हे सगळ्या जगाला कळलं पाहिजे. म्हणून माझा माणूस रिक्रूट होता कामा नये. सो दिस इज व्हॉट एक्सपेक्टेशन. तसं होतं व्हायला पाहिजे. काही ठिकाणी होतं, पण काही ठिकाणी काय, अनेक ठिकाणी आपण बातम्यांमधनं न्यूजपेपरमधनं अनेक ठिकाणी अशा बातम्या वाचलेल्या आहेत काय 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 परिस्थिती. पण अपेक्षा काय, सुंदर अपेक्षा व्यक्त केली आहे की योग्य ठिकाणी योग्य दर्जाचा उमेदवार निवडला गेला पाहिजे फॉर अ टीचिंग पोस्ट. दिस इज सो दॅट इट विल बी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन. टेक्नॉलॉजी म्हणते की ते मानवी हस्तक्षेप कमी, सो देर विल बी ऑल इम्पार्शियल बिहेवियर, अशी अपेक्षा आहे. बट अगेन गोइंग टू बी अ चॅलेंज. काय वाटतं तुम्हाला? एक जागा आहे, 10,000 अर्ज आहेत, त्या खरोखर एक जागेसाठी एकमेव जो उत्तमात उत्तम आहे त्याचीच निवड आहे, गॅरंटी आहे आपली? काय कॉन्फिडेंट आहे तुम्ही करताय? इट्स अ चॅलेंज. डोंट बी, इट्स अ चॅलेंज. इट्स अ चॅलेंज. आपण म्हणून आपण खूप सुदैवी आहोत की आपल्याला चांगल्या संस्थेमध्ये चांगलं. मला सरांचं मनोगतामध्ये त्यांनी ते 3 शब्दप्रयोग केले, मला फार आवडले. फोटो काढताय सर? पोज देऊ. एके ठिकाणी कामाला लोक मिळत नाहीत म्हणून आपण बोंब मारत असतो. एके ठिकाणी लोकांना काम मिळत नाही आणि आपण थर्ड कॅटेगरी. काम आहे. सिरियसली, वी आर सो लकी टू हॅव दिस प्रोफेशन, नोबल प्रोफेशन. ऍक्सेप्टेड. सो इट्स अ चॅलेंज. आपण तिसऱ्या प्रवर्गात आहे आणि म्हणून प्रयत्न करूया की येस वी डू द जस्टिस. आणि त्यासाठी हे अपेक्षांचं ओझं, ऑपॉर्च्युनिटी अँड चॅलेंजेस. नेक्स्ट राईट. लास्ट अगेन द चॅलेंज. काय शब्दप्रयोग आहे? शब्दप्रयोग काय? कंटिन्युइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट, CPD. अख्ख्या जगामध्ये एकमेव असा व्यवसाय असेल, कुठला? आपला, की जिथे आपण 1 वर्षाची म्हणजे पूर्वी 1 वर्षाची आणि आता 2 वर्षाची पदवी घेतल्यानंतर जणू काय आपण जगातल्या सगळ्यात तज्ञ झालो अशा आविर्भावामध्ये आपण आपल्या व्यवसायामध्ये प्रवेश करतो. एम आय राईट? राईट. 20 वर्ष वैद्यकीय सेवा करणारा व्यक्ती, डॉक्टर, सो तो सुद्धा म्हणतो आय एम प्रॅक्टिसिंग मेडिसिन. काय शब्दप्रयोग वापरतो तो? प्रॅक्टिसिंग. एखादा वकील असेल तो काय म्हणेल? आय एम प्रॅक्टिसिंग लिगल प्रॅक्टिस, लिगल प्रॅक्टिशनर. आणि आपल्याला विचारलं तर आपण काय म्हणतो? आय एम अ टीचर. आणि ते पण आता आपल्याला हे दिलंय ना त्यांनी ॲब्रिव्हिएशन लावायला, TR. किती जणांनी लावले TR?
लावायला पाहिजे ना, दिलंय तर लावायला पाहिजे. TR डॉट. ओके, म्हणजे जे काही ज्ञान मिळवलं आयुष्यभरासाठी आता ते उपयोगाला आणायला मी तयार झालो. तसं जर का होत असेल तर इट्स अ सिरियस कंटिन्युइंग एज्युकेशन. यावत जीवम अधीते अध्यापक. शिक्षकाने नेहमी अध्ययनशील राहिलं पाहिजे. यावत जीवम अधीते अध्यापक. द टीचर शुड बी लाईफ लॉंग लर्नर. 2 वर्षाचा बीएड आणि 1 वर्षाचा बीएड काय होत नाही, ठीक आहे, ती एक अर्हता होती जी संपादन केली, पण पुढचा प्रवास आहे ना, ते बोटीत बसवलं तुम्हाला, पण शेवटी ती बोट वलवत किनाऱ्यापर्यंत जायचं आहे ना, त्यासाठी वी रिक्वायर दिस कंटिन्युइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट, CPD. याची पण तरतूद केलेली आहे. तर अगेन इट्स गोइंग टू बी अ ऑपॉर्च्युनिटी, इट्स अ चॅलेंज ॲज वेल एज ऑपॉर्च्युनिटी. नेक्स्ट, येस, टीचर. H काय दर्शवतोय? अपडेशन, अपग्रेडेशन. तुमचा मोबाईल बघा कुठल्या वर्जनचा आहे, अँड्रॉइड 12 आहे का 13 आहे, 14, 15, 16 आला आता. यू नीड टू अपडेट, अपग्रेड युअर मोबाईल. व्हॉट अबाउट आवर सेल्फ? वी ऑल्सो नीड टू अपडेट अँड अपग्रेड. म्हणजे अपडेट आणि अपग्रेड करायचं म्हणजे काय करायचं, तर अशा प्रकारच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावायची. नुसती हजेरी लावायची आणि बसायचं असं नाही, आणि डोळे मिटून घ्यायचे, वा असं खूप छान चाललंय. 2-3 आहेत शिक्षक मॅडम. दिस इज नॉट CPD. जे काही आत्मसात केलं ना, ते जाऊन मी माझ्या स्टेक होल्डर म्हणजे माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये विद्यार्थ्यांसाठी कसं वापरणार. इथे म्हणजे समजा परीक्षा घेतली आणि तुम्हाला B ग्रेड मिळाली ना, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण ते जर का तुम्ही 100% युटिलायझेशन केलं ना, यू आर द मोस्ट, सगळ्यात पहिले तुम्ही उत्तमात उत्तम लाभार्थी असाल, कारण तुम्ही ज्याच्यासाठी आयोजन केलं ना त्याचा उपयोग केला. अदरवाईज सर्टिफिकेशन तर सगळ्यांना मिळतं आणि ऑनलाईनमध्ये तर काय करावं लागतच नाही. आता पण मी इथे मिटिंगला इथे सेशन करते, माझा एक कोर्स चालू आहे ऑनलाईन. असं असेल तर मग त्याची मजा निघून जाईल. पण येस, ऑनलाईन शिवाय पर्याय नाही, पण असंही होता कामा नये. ठीक आहे, तर याची प्रोव्हिजन काय आहे? प्रत्येक शिक्षकाला CPD कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट किती तासाचं? 50 तासाचं. हे पूर्ण लाईफ लॉंग नाही आहे व्हॅलिडिटी त्याची, एकदा केलं आणि लाईफ लॉंग, प्रत्येक वर्षी 50 तास. जर का 6 तासाचं आपलं दिवसाचं कामकाज असेल तर 50 तास म्हणजे किती दिवस झाले हो? नाही, 6 तास किमान 8 दिवस. वर्षात 8 दिवस जाऊन शिकायचं. समजा वर्ण ऑर्डर असेल तर ठीक आहे, आता खाजगी शाळांमधनं 8 दिवस सोडणार आहे? इज इट पॉसिबल? आणि त्यांनी सोडलं तर तुम्ही जाणार आहात? अगेन अ चॅलेंज. आता आमचे एक सहकारी आहेत, ते ओरिसाला गेले ते ट्रेनिंग करायला. तर शिकवण्याचा एक फोटो टाकला असेल तर शपथ. आज कुठे ते सुवर्ण म्हणजे नाही, कुठलं ते मंदिर आहे ओरिसाला? सूर्य मंदिर तिथे. नंतर कुठे जगन्नाथाच्या देवळाच्या पायाशी. अरे म्हणतो तू तिथे देवदर्शनाला गेलाय का शिकायला गेलाय? 2 आठवड्याचा कोर्स आहे त्यांचा, ICSSR स्पॉन्सर्ड, म्हणजे फुकटात आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये एकदम लक्झरी सगळ्या फॅसिलिटीमध्ये ती व्यक्ती राहते, आमचेच परिचयाचे. तिथे आलं तर काय करणार आहे? काय शिकला, काय शिकवलं, ते वापरणार कसं? असं असेल तर मग सर्टिफिकेट छान मिळेल. आणि मला खात्री आहे त्यांना A ग्रेड तर पक्कीच आहे. A ग्रेड शिवाय ती व्यक्ती येणारच नाहीये. नाही मिळालं तरी भांडून पुन्हा रिपीट परत देतो. पण तसं असेल तर या CPD ला काही अर्थ नाही. दॅट विल बी जस्ट अ पीस ऑफ पेपर. मला सरांनी याच्यात उल्लेख पण केला, दॅट विल बी जस्ट अ पीस ऑफ पेपर. irrespective of what grade you received, how much you are implementing, that makes the difference. That makes the different quality of teacher. Vibrant teacher, हा शब्द प्रयोग NEP मध्ये. We want a vibrant teacher, not the dull teacher. We want vibrant teacher. कारण उत्साह संसर्गजन्य रोग आहे. I repeat, ओरिजिनल वाक्य आहे, गुगलवर मिळणार नाही, ChatGPTवर मिळणार नाही. उत्साह हा संसर्गजन्य रोग आहे. तो वर्गात गेल्यानंतर if the teacher is vibrant, automatically the whole class will be vibrant. You agree? तर ही अपेक्षा याच्यातनं व्यक्त केली. हे व्हायब्रेशन कुठून येतील? 20 वर्षापूर्वी बीएड केलेलं तर काय कसलं कर्माचं व्हायब्रेशन? हे व्हायब्रेशन कधी येतील माहितीये? हे CPD असेल तर. आणि किती नवीन नवीन गोष्टी आहेत.
नवीन नवीन पेडॅगॉजी आहेत, मेथडॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी आहे आणि AI ने तर धुमाकूळच घातलेलं आहे. हे कधी कोण कसं उपयोगात आणणार आहे? डेटा सायन्स आहे, आता शिक्षकाला डेटा सायन्स पण पाहिजे. विथ अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुमचा अख्खा रिझल्ट तयार होतो. हे कधी कोण कसं शिकणार? आणि शिकायला काय लिमिट लागत नाही. CPD ना 50 तास. आता हे कधी केव्हा आपण सुरू केलं का इथे या भागात आपल्या नवीन मुंबईमध्ये झालंय? नवनियुक्तांचं झालंय. अरे जुन्यांना पाहिजे पहिले सर, नवनियुक्तांना नको आहे. अच्छा हा, पण ते दिवाळी सुट्टी कोण वाया घालवेल? CPD BPD अगेन चॅलेंज. ॲग्री दिस इज चॅलेंज. ऑनलाईन असेल तर मग आणखीनच आहेत वेगळे चॅलेंजेस, पण हे फार गरजेचं आहे. आणि मला हे NEP मधलं अतिशय आवडलेलं जे प्रोव्हिजन आहे ना ते CPD आहे. CPD एकच कागद घेऊन आयुष्यभर नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे, बरं हे झालं शिक्षकांसाठी. व्हॉट अबाउट द एज्युकेशनल लीडर्स, हेड्स, institutional heads? They also will have equally undertake and undergo an exhaustive training. त्यांचा कंटेंट वेगळा असेल. So they must learn the leadership qualities. आणि इवन शिक्षक can also learn these leadership qualities so that they can promote it to the post of leaders in future. So for that is CPD provision. ठीक आहे. आणि हळूहळू होईल. आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही हा प्रयोग सुरू केला होता. DSMचा कोर्स माहिती आहे ना आपल्या सगळ्यांना? त्या DSMच्या शिक्षकांसाठी आम्ही हा एक 30 तासाचा प्रयोग केला होता. आणि इट वॉज फॅब्युलस. इट वॉज सुपरबली ऑर्गनाइज्ड. आणि आता परत आम्ही फेब्रुवारी किंवा मार्चच्या सुमारास तो सुरू करणार आहोत. आणि ते शिक्षक आमच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. दे ऑल इन सर्व्हिस टीचर्स. जसं आमच्या केंद्रातून BEd केलेले कोण कोण शिक्षक आहेत तर हात वर करा. चेंबूर सर्वंकषमधनं. ओ माय गॉड, ग्रेट. 1 2 3 हाँ अभी चेहरा पहचानने आ रहे. 1 2 3 4 5 6 7 8 एक 15 तरी जण आहेत. अरे इकडे पण आहेत की मॅडम, तुम्ही पण ग्रेट. 98ला मी BSc ला होतो मॅडम. किती सिनियर आहेत बघा. आणि इथे पण 4-5 शिक्षकांनी हातवर केले होते. ओके, तर असे शिक्षक जे आमच्याकडे इन सर्व्हिस करतात ना, फक्त ते BEdची पदवी नाही घ्यायची. अंडरगो दिस. फक्त काय आमचं ऑटोनॉमस कॉलेज नसल्यामुळे त्याला एक ऑथेंटिक दर्जा आम्हाला देता येत नाही. येस, ओके, पण ते दर्जासाठी आम्ही करतच नाही. आम्हाला पॅशनेट लागतात. आम्हाला गर्दी नको, आम्हाला दर्दी लागतात. आणि ते गर्दीतले असतील ना त्यांना आम्ही दर्दी करतो. आणि CPD प्रोग्राम यावर्षी पण आम्ही तो करणार आहोत जे आपल्या केंद्रातनं BEd करतात. ओके, काय वाटतं तुम्हाला? दिस इज अ गुड मूव्ह. गुड मूव्ह. नेक्स्ट, अँड इवन फॉर द लीडर्स, स्कूल प्रिन्सिपल्स, दे विल ऑल्सो हॅव इक्वल द सेम काइंड ऑफ ट्रेनिंग. नेक्स्ट, येस, हे का गरजेचं आहे? व्हेरी इंटरेस्टिंग. स्लाइड क्लिक करा. 1 ते 10 वर्षाचा अनुभव आहे असे शिक्षक पुढे जर हातवर करा. आता सध्या 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव नाहीये त्यांचा. आहेत 20 तरी शिक्षक आहेत. यू ऑल आर इन द फर्स्ट स्टेज. यू ऑल आर इन जॉयफुल स्टेज. नवीन ज्ञान आहे, नवीन नॉलेज आहे, खूप काही करण्याची इच्छा आहे. काय करू आणि काय नको असं झालेलं आहे तुम्हाला. ते करू का ते करू. अँड दीज आर ऑल टेक्नो सॅव्ही पीपल ॲज कम्पेअर्ड टू those who completed BEd 20-25 years back. These are all techno-savvy people. They all know ChatGPT, Gemini, Claude, Grok. Techno-savvy people. काय करू आणि काय नको. They are in joyful stage. ज्यांना साधारणपणे 10 पेक्षा जास्त 10 ते 20 ते साधारणपणे आता स्टेबल झालेले. पगार पाणी व्यवस्थित सुरू आहे. 7वा आता 8व्याची वाट बघतायत. कधी येतोय, लवकर येऊ दे. प्लॅनिंग आहे काय करायचं काय नाही. ओके, त्यातल्या त्यात ठीक आहे बाबा. पुढची स्टेज, ज्यांना असं वाटतं की आता माझ्यासारखं ज्या जगात ज्ञानी कोणीच नाही, जेव्हा मास्टर काही करत नाही. अरे फक्त 20 पेक्षा जास्त अनुभव इन जनरल. फक्त याला सल्ला दे, एकमेकांकडे बघतायत. कारण काय मास्टरी स्टेज आहे, काय करत नाही. त्यातल्या त्यात दुसऱ्यांना उपयोग करून दिला आपल्या अनुभवाचा तरी सुद्धा तेही नसे थोडके, तेही चांगलं आहे. पण तिथून नंतर मग CPD असेल ना, द पर्सन विल रीच टू द डेव्हलपमेंटल स्टेज. आणि देर इज नो एंड फॉर दिस डेव्हलपमेंटल स्टेज. CPD विल कम हिअर. कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट. ठीक आहे. आणि त्या उलट फक्त नुसतंच पोपटपंची असेल, हे कर ते कर, आम्ही पण हेच केलं होतं आणि आता बघ मी कसा आहे, कोणी बोलतो का मला, मी सांगितलेलं फायनल असतं वगैरे वगैरे वगैरे.
they are moving towards the static position, downward, and that is the psychology. They are called as burnout teacher. शाळेत जावंसच वाटत नाही. का हा आजचा कार्यक्रम आयोजित केलाय माहित नाही, जावंसच वाटत नव्हतं. है ना, स्टॅटिक. प्रामाणिकपणे उत्तर द्या. वी आर नॉट गोइंग टू गिव्ह एनी क्रेडिट. किती लोकांना वाटत होतं की आजच्या कार्यक्रमाला उगाच आलेलं आहे. असा मी संदिग्ध प्रश्न विचारूच नाही, कोणाचा हात वर येणार नाही. पण आता विचारतोय किती जणांना वाटतं की नाही खरंच या कार्यक्रमाला उपस्थित जाऊन मला असं वाटतं की ते 1.5 तास सार्थक झालेले आहे. रेज द हँड. मॅडम प्लीज जरा बघा मॅडम. दिवेकर मॅडम. कारण याच त्या मॅडम आहेत, दिवेकर मॅडम. काय म्हणताय? दिस इज अ काइंड ऑफ अ सीपीडी. कितीतरी गोष्ट आपला दृष्टिकोन जरी बदलला ना तरी खूप झालं, पुढच्या गोष्टी सगळ्या सुरळीत होतात. त्यासाठी या सीपीडी अतिशय सिरियसली करणं गरजेचं आहे. ओके. आणि चौथी अवस्था म्हणजे बर्नआउट. सो मेक शुअर वी ऑल रीच ॲज वी ग्रो, ॲज वी गेट मोर अँड मोर एक्सपिरियन्स, वी रीच टू द मास्टरी स्टेज. आणि आपण जी मास्टरी स्टेज झाली ना की त्याच्यानंतर आपली जबाबदारी जास्त वाढते. कारण तेव्हा आपण फक्त आपल्यासाठी वागून चालत नाही. आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा, आपल्या या परिपूर्णतेचा, परिपक्वतेचा इतरांना त्याचा लाभ झाला तर त्या मास्टरी स्टेजचा काहीतरी उपयोग आहे. नाहीतर ती फक्त दाखवण्यापुरताच त्याचा उपयोग होणं गरजेचं आहे. देन यू विल बी कंटिन्युअसली मोड. आणि कितीतरी गोष्टी आपल्याला एकमेकांकडून शिकता येतील, कितीतरी. ओके. आणि म्हणून ही सीपीडी इज द बेस्ट प्रोव्हिजन फॉर टीचर्स इन NEP. हायर एज्युकेशनला पूर्वीपासून होती ओरिएंटेशन कोर्स, रिफ्रेशर कोर्स, फॅकल्टी डेव्हलपमेंट कोर्स, कॉम्पिटन्सी डेव्हलपमेंट. पण ही शालेय स्तरावर आहे. दॅट इज द बेस्ट कोर्स. ओके. अँड आय थिंक द लास्ट. मॅडम थांबायचं आहे? तू म्हणाला की मी थांबतो 5 मिनिटं. हां, नेक्स्ट आहे. ओके. बॅक. हां, एक 5 चॅलेंजेस आणखीन आहेत. पूर्वी हा BEdचा कोर्स तुम्ही केला त्यावेळेला किती वर्षाचा होता? 1 वर्ष. 1 वर्षाचा कोर्स केलेला किती आहेत? माय गॉड, ऑलमोस्ट मेजॉरिटी. म्हणजे तुम्ही आता जवळपास मास्टरी स्टेज पर्यंत आलेला होता. कारण 1 वर्षाचा कोर्स सुरू होऊन जवळपास 15 वर्ष झाली. त्याच्यामुळे आता मेक शुअर आता तुमची प्रगती त्या दिशेने होते का बर्नआउटच्या दिशेने वाटचाल होते. तर जबाबदारी तुमची जास्त वाढलेली आहे. ओके. क्लिक. त्यानंतर 2 वर्षाचं केलेले किती जण आहेत? अरे 2 वर्षाचं केलेले पण आहेत. मुक्त विद्यापीठातून केलेले किती लोक आहेत? ओके. इन सर्व्हिस टीचर. येस सर आहेत आपल्याच चेंबूरच्या केंद्रात. आता हा जो कोर्स आहे ना हा 2030 पर्यंतच फक्त 2 वर्षाचा असणार आहे. कदाचित 28 ही शेवटची बॅच असेल. या NEP मध्ये सगळ्यात जास्त जो बदल झालेला आहे ना हा टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवर झालेला आहे. टीचर ट्रेनिंग. कारण सगळा गाभा शिक्षक आहे आणि हा गाभा तयार करणारी संस्था व्यासपीठ कुठलं तर शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय. जो कोर्स 1 वर्षाचा होता तो 2015ला 2 वर्षाचा झाला. आता जवळपास 15 पासून ते 2028 पर्यंत 2 वर्षाचाच कोर्स आहे. अँड फ्रॉम 28 ऑनवर्ड. सो परहॅप्स 2028 बॅच विल बी द लास्ट बॅच परहॅप्स की जिथे हा 2 वर्षाचा कोर्स चालेल. अँड देन आफ्टर द कोर्स विल बी ऑफ 4 year ड्युरेशन आफ्टर 12th. म्हणजे आता जे स्टँड अलोन आम्ही आहोत, फक्त आमच्याकडे BEd, DEd किंवा एज्युकेशन संबंधित पदवी दिली जाते. त्याच्याऐवजी आता नाव वी आर एक्सपेक्टेड टू मूव्ह फ्रॉम स्टँड अलोन टू मल्टीडिसिप्लिनरी. देन वी मे ऑफर BA BEd, BSc BEd, BCom BEd किंवा इंटिग्रेटेड BEd अँड MEd. हे सगळं शक्य आहे का? ते आमच्या चेंबूर कॉलेजला 1-1 इंचासाठी लढत आहे मॅडम. कधी आणि कसं करायचं आम्ही? सो दिस इज द बिगेस्ट चॅलेंज फॉर टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. एकाच घरात एखादं सामान नवीन आणलं आणि जागेची आपल्याला जुळवाजुळव करायला किती त्रास होतो. इथे तर तुम्ही अख्खं जर 1 वर्षाचा होता तो 2 वर्षाचा केला, कसा बसा ऍडजस्ट केला. आता 2 वर्षांचा तुम्ही 4 वर्षाचा म्हणताय. म्हणजे एका वेळेला 4, फर्स्ट इयरला 4. फर्स्ट इयरला ठीक आहे एका वेळेला 1 वर्ग असेल, पण नंतर 4 वर्ग लागतील. पण जेव्हा तो 4 चालू असेल तेव्हा आधीचे पण थर्ड इयरचे 3 वर्ग पाहिजे. ते 3 आणि असतील तेव्हा आधीचे पण 2 वर्ष आणि नवीन आलेली बॅच असे एका वेळेला 4 अधिक 3 7 अधिक 2 9 असे 10 वर्ग खोल्या किमान. हे सगळं आणणार कोण? कधी?
त्यामुळे आमच्यासारख्या ज्या प्रामाणिक संस्था आहेत जिथे अगदी राबून घेतलं होतं ना मॅडम, अदर इन्स्टिट्यूट्स BA, BCom, BA स्पेशलाइज इन एज्युकेशन, अगेन अ चॅलेंज. ओके. आणि DEDचं पण तसंच आहे. DEDचं अस्तित्वच असणार नाही याच्यानंतर. सो DED विल बी शिफ्टेड ॲज अ BEd ओनली, आणि ब्रॅकेटमध्ये मग तुम्ही कुठल्या लेवलला ते शिकू इच्छिता, प्रिपरेटरी, मिडल, हायर आणि मग सेकंडरी, फाउंडेशन, कुठल्या स्तरावर तुम्ही ते अध्यापन करू इच्छिता त्याप्रमाणे विषयाची जुळवाजुळव तुम्हाला करायला लागेल. बट वी ऑल विल बी BEd टीचर्स. इन ब्रॅकेट्स द लेवल विल बी मेन्शन. ओके. सो दिस इज गोइंग टू बी अगेन अ न्यू थिंग अँड चॅलेंज फॉर द इन्स्टिट्यूट्स टू सर्वाईव्ह. नेक्स्ट, वर्किंग स्कूल कॉम्प्लेक्स अँड रिसोर्स शेअरिंग. हे रिसोर्स शेअरिंग म्हटलं सांगायला खूप सोपं आहे, पण एकच गोष्ट 4 लोकांना मिळते तर तुला वेगळी कशाला पाहिजे? होऊ शकतं का नाही? होऊ शकतं का नाही? आम्हाला पैसेच वाचवायचे आहेत. एकच वस्तू, ठीक आहे, तुमचा स्लॉट वेगळा, यांचा स्लॉट वेगळा, यांचा स्लॉट वेगळा, यांचा. ज्या गोष्टी मला 4 लोकांना वेगवेगळ्या 4 पुरवा लागत होत्या त्या माझ्या एकाच गोष्टीने काम भागणार आहे. पण फिजिकल ट्रेनर विल बी कॉमन फॉर 4 schools. Why we should recruit the 4 teachers when the teacher is common? So again this is going to be a challenge. मी असं समतोल साधून बोलतोय. दिस इज रिअली गोइंग टू बी अ चॅलेंज. आणि जिथे जिथे ऑपॉर्च्युनिटी चॅलेंजमध्ये किंवा चॅलेंज ऑपॉर्च्युनिटीज ओके, बट दिस थिंग आर गोइंग टू बी अ चॅलेंज वेन देअर इज अ शेअरिंग. पण त्याचा उपयोगही किंवा त्याचा दृष्टिकोन त्यांचा फार चांगला आहे. उदाहरणार्थ एखाद्या शाळेमध्ये उत्तम, जसं आमच्या चेंबूर हायस्कूलमध्ये आमचे माध्यमिक शिकवणारे शिक्षक आहेत, त्यांचा अख्ख्या महाराष्ट्रातून ड्रॉइंगमध्ये 2रा नंबर आला. ड्रॉइंग शिक्षक आहे कोणी? कला शिक्षक, ड्रॉइंग टीचर. आता एक रिसेंटली तुमची कुठली कॉम्पिटिशन झाली होती एक महिन्याभरापूर्वी, महाराष्ट्रात त्यांचा 2रा नंबर आला. ओके. आता त्यांच्या त्या कर्तृत्वाचा लाभ इतर शाळेला मिळायला नको का? तुमच्या शाळेमध्ये ते शिक्षक नाही आहेत, फिजिकल ट्रेनर नाही आहेत. सुदैवाने आमच्या चेंबूर हायस्कूलला एक चांगला क्रीडेचा वारसा लाभलेला आहे. वी हॅव अ व्हेरी गुड प्लेग्राऊंड, प्रोफेशनल प्लेग्राऊंड आहे, रिअली प्रोफेशनल प्लेग्राऊंड. नाव वी हॅव 4 महापौर पुरस्कार मिळालेले शिक्षक आहेत, 5 महापौर पुरस्कार मिळालेले मुख्याध्यापक होऊन गेलेले आहेत, आणि क्रीडेसाठी जे जे पुरस्कार मिळतात ते सगळे पुरस्कार शाळेच्या शिक्षकांना मिळालेले आहेत. तर त्या शाळेच्या शिक्षकांचा लाभ इतर शाळांमध्ये ज्यांच्याकडे अशा प्रकारची क्रीडेची किंवा साहित्याची किंवा शिक्षकांची कमतरता आहे त्यांना होऊ नये का? त्या दृष्टिकोनातून ही संधी आहे. पण अगेन दॅट कॅन बिकम अ चॅलेंज टू. आय होप यू ॲग्री. ओके. नेक्स्ट, लास्ट 2 slides. इंटिग्रेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिजिटल एज्युकेशन. हे किती आपण बोंब मारत असलो ऑनलाईन नको, तरी ऑनलाईनला आता पर्याय असणार नाही. आणि कदाचित आपल्या शिक्षकी पेशा आपण किती जरी म्हणत असलो ना की आमची जागा कोणी टेक्नॉलॉजी घेऊ शकत नाही. कुठल्या जगात आहात तुम्ही? सेशन झाल्यानंतर सर्च करा, टीचर रोबो रिप्लेसिंग टीचर. वर्गात येऊन अख्खा सगळा धडा शिकवतोय तो, फक्त भावना नाही आहे त्याच्यामध्ये. दॅट इज द प्लस पॉईंट दॅट वी ॲज अ टीचर वी हॅव. अख्खा धडा कविता नावासकट. तुझं नाव काय, मागच्या वर्षी तुला किती मार्क मिळाले होते, तुझी जन्मतारीख ही आहे, मागच्या परीक्षेमध्ये तुला या विषयात एवढे मार्क मिळाले होते. मशीन, रोबोट शिकवणं तर खूप सोपं झालेलं आहे. द ओनली मिसिंग पॉईंट इज ह्युमन टच. सो वी मस्ट युटिलाइज दॅट ह्युमन टच. आणि म्हणून आपल्याला हे तंत्रज्ञानाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. सो दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी. वी शुड ऑल्सो बी द टेक्नॉलॉजी. आता या व्हॉट्सअपमध्ये पोल असतो, किती लोकांना माहित नाहीये की त्याच्यामध्ये पोलही घेता येतो? रेज द हँड. ऑनेस्टली घेता येतो? मला माहित नव्हतं कालपर्यंत, मी शिकलो. LMS. आता या व्हॉट्सअपमध्ये LMS सुद्धा येणार आहे. किती लोकांना माहित नाही? हात वर करा. LMS इज व्हॉट? LMS लर्निंग मॉड्यूल. जसं आपलं गुगल क्लासरूम माहिती ना, आपलं गुगल क्लासरूम, तसे व्हॉट्सअपमध्ये जी सुविधा येणार आहे आता. मग ही सुविधा कोणी वापरायची? आपण. व्हॉट्सअप इज नॉट ओनली फॉर द शेअरिंग द मेसेजेस. We can use it for educational purpose. So this is going to be an opportunity also. LMS. आणि त्याला मार्क असणार आहेत. तुमची शाळेमध्ये तुम्ही LMS फॅसिलिटी सुरू केली का, दिली का? आणि द सिम्पलेस्ट अँड इझिएस्ट फ्री ऑफ LMS इज द गुगल क्लासरूम. दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ LMS. ठीक आहे. अँड द लास्ट, डिजिटल डिवाइड. आणि सुदैवाने आता खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान पोचतंय. खूप काही उणिवा असतीलही, पण अगदी कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान आणि मोबाईल. पाणी येत नसेल नळाला तरी चालेल,
पण नेटवर्कला रेंज मात्र असली पाहिजे. हं? अजूनही असे अनेक प्रांत असतील की जिथे सुविधा पोहोचलेली नाहीये, पण येस, वी आर प्रोग्रेसिंग अँड फॉर दॅट रिझन ओनली वी हॅव केप्ट द ब्रॉड विजन. पण इज दॅट ब्रॉड विजन? आपले आदरणीय प्रधानमंत्री यांनी आपल्याला सगळ्यांना एक व्यापक दृष्टी दिली आहे. वी आर लुकिंग फॉर 2047. व्हॉट इज दॅट? विकसित भारत. विकसित भारत. आणि विकसित भारत जर का करायचा असेल तर वी आर ऑल चालक अँड मालक फॉर द टूल, फॉर द व्हेइकल, फॉर द ड्राईव्ह, फॉर द मशीन. दॅट इज द NEP. आणि तरच आपण ते विकसित भारत. आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो त्यावेळेला भारत कसा देश होता? विकसनशील देश होता. तुम्ही शिकत होता तेव्हा पण विकसनशील होता. मी शिकलो, मी काय खूप मोठा नाही वयाने, तुम्ही माझ्या हेअरस्टाईल वगैरे जाऊ नका प्लीज. मगाशी ते सर बोलता मला खूप एवढा अनुभव आहे आणि अशा वयात कोण रे सर ते? वयात बिया द्या, वयातही असे. तुम्ही भेटा नंतर मला सर, आपण तुम्ही शिकत होता तेव्हा पण विकसनशील होता. मी शिकत होतो तेव्हाही विकसनशील आहे. आपली पुढची पिढी शिकते ना तेव्हाही विकसनशील आहे. पण अशी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, बिकॉज वी आर द मोस्ट ड्रायव्हिंग फोर्स, द टीचर अँड टीचर. आपण सगळेजण एकत्र आलो ना तर हे 2047 जे उद्दिष्ट आहे ना, आपली पुढची पिढी, भारत हा विकसनशील देश होता. नाव इंडिया इज अ डेव्हलप्ड कंट्री. सो त्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि माझं हे मनोगत म्हणा, प्रेझेंटेशन म्हणा, आपल्याशी संवाद म्हणा, आय रिअली एन्जॉयड. आय होप यू ऑल. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.